ग्रंथाली प्रतिभांगण आयोजित काहीतरी विशेष या कार्यक्रमात सर्व प्रेक्षकांचं मनापासून स्वागत. काहीतरी विशेषच्या 22व्या भागात बहिअंधत्व एक अदृश्य वास्तव या विषयावर आज आपल्याशी संवाद साधणार आहेत सेन्स इंटरनॅशनल इंडियाच्या संचालिका संपदा शेवडे. संपदाताई, ग्रंथाली प्रतिभांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत. आणि संपदाताईंशी सुसंवाद साधणार आहेत लेखिका सुधा हुजूरबाजार तुंबे. सुधाताई, आपलंही प्रतिभांगणमध्ये मनापासून स्वागत. ग्रंथाली प्रतिभांगणमध्ये स्वागत करण्याची विनंती मी आमच्या कार्यक्रम संयोजक धनश्री घारप यांना करत आहे. संपदा शेवडे या सेन्स इंटरनॅशनल इंडियाच्या संचालिका आहेत. त्यांची विशेष ओळख सांगायची तर बहिअंधत्व क्षेत्रातील त्या ज्येष्ठ तज्ज्ञ आहेत. दिव्यांगांच्या क्षेत्रात जवळपास 30 वर्ष त्या अतिशय निष्ठेने आणि सेवाभावी वृत्तीने कार्यरत आहेत. संपदाताईंनी विविध स्तरांवरती दिव्यांगांच्या क्षेत्रात काम केलेलं आहे. पर्किन्स स्कूल ऑफ ब्लाइंड इंडिया फाउंडेशनच्या त्या संचालक देखील राहिलेल्या आहेत. सेन्स इंटरनॅशनलच्या प्रशिक्षक प्रमुख म्हणून देखील त्यांनी काम पाहिलेलं आहे. हेलन केलर इन्स्टिट्यूट फॉर डेफ अँड डेफ ब्लाइंडच्या त्या प्राचार्यही राहिलेल्या आहेत. अजून एक त्यांच्याबद्दल महत्त्वाचं सांगायचं म्हणजे त्या विशेष शिक्षिका म्हणून त्यांनी खूप महत्त्वाचं काम केलेलं आहे आणि खरं तर तिथून त्यांचा हा सगळा प्रवास सुरू झालेला आहे. भारत, ऑस्ट्रेलिया, साऊथ ईस्ट एशिया, उगांडा अशा विविध ठिकाणी त्यांनी दिव्यांगांसाठी विविध कार्यक्रम आयोजित केलेले आहेत आणि विशेष म्हणजे प्रशिक्षण कार्यक्रमांचं आयोजन आणि अनेक शिक्षकांना, अनेक कार्यकर्त्यांना त्यांनी प्रशिक्षण दिलेलं आहे. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये त्यांचे शोध निबंध प्रसिद्ध झालेले आहेत. त्यांना वक्ता म्हणून बोलवलंही जातं. अशा या संपदाताईंचं मी पुनश्च प्रतिभांगणमध्ये स्वागत करते आणि पुढील मुलाखतीची सूत्र मी संवादिका सुधा हुजूरबाजार तुंबे यांच्याकडे सुपूर्द करते. धन्यवाद. धन्यवाद अश्विनी. नमस्कार संपदाताई. नमस्कार. ग्रंथाली परिवारात आपलं सहर्ष स्वागत आहे. तुम्ही दिव्यांग क्षेत्रात आज 30 वर्षाहून अधिक कार्यरत आहात. तेव्हा आम्हाला तुमच्याकडून तुमचे अनुभव ऐकायचे आहेत आणि अगदी सुरुवातीपासून म्हणजे आम्हाला कुतूहल आहे की तुम्ही ह्या क्षेत्रात कशा आलात, कारण हे फार कठीण क्षेत्र आहे. म्हणजे एक अपंगत्व असतं, त्यात एक दिव्यांगत्वच खूप कठीण असतं. तुम्ही तर म्हणजे बहुविकलांगतेमध्ये काम करताय. तेव्हा अगदी सुरुवातीपासून आम्हाला सांगा तुमच्या लहानपणापासूनचं. पूर्वहितास म्हणजे ऐकायला खूप आवडेल. खरं सांगायचं तर लहानपणापासून असं मी ठरवलं नव्हतं की मला ह्या क्षेत्रामध्ये यायचं आहे. पण माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी प्रेरणा जी आहे ती म्हणजे माझी मोठी बहीण अनुराधा, जिला बौद्धिक अक्षमता आहे. आणि लहानपणी दुर्दैवाने त्या काळी, म्हणजे मी 50 वर्षापूर्वीची गोष्ट सांगते, तर त्या काळी आत्ता एवढी जागरूकता नव्हती किंवा आत्ता जसं लवकर ओळख किंवा लवकर हस्तक्षेप किंवा विविध शैक्षिक योजना किंवा सोयी आत्ता ज्या आहेत त्या काळी नव्हत्या. आणि मला राहून राहून असं वाटायचं की जर तिला योग्य वेळी लवकर हस्तक्षेप मिळाला असता तर तिची जी प्रगती आहे किंवा तिचा जो विकास आहे त्याची एक पातळी वेगळीच असते. आणि ही मला वाटतं कुठेतरी एक खंत होती की त्यावेळी तिला योग्य वेळी लवकर हस्तक्षेप का नाही मिळाला, जेणेकरून तिचं आयुष्य आज फार एक वेगळ्या दिशेला गेलं असतं. आणि कुठेतरी मला वाटतं ह्याच्यामुळे ह्या क्षेत्राजवळ माझा ओढा निर्माण झाला. आणि पुढे जेव्हा मी BEd केलं बौद्धिक अक्षमतेमध्ये, तेव्हा माझ्या पहिल्या मार्गदर्शिका डॉक्टर रुबीना लाल, ते ह्यांनी मला खूप प्रोत्साहन दिलं. आणि माझा आधी विचार होता की BEd झाल्यानंतर आपण एखाद्या विशेष शाळेमध्ये शिक्षिका म्हणून उरलेलं आयुष्य आपण शिकवायचं. पण त्यांनी ही जाणीव करून दिली की ह्या क्षेत्रामध्ये बरंचसं काम करायची गरज आहे. त्यामुळे नुसतं BEd झालं म्हणजे आपलं शिक्षण आता संपलं असा विचार आपण करायचा नाही, तर पुढे जाऊन MEd करायचं आणि जितकं होईल तितकं ह्या क्षेत्राला आपण योगदान द्यायचं.
आणि मला वाटतं निव्वळ त्यांच्या प्रोत्साहनामुळे मी बौद्धिक अक्षमतेमध्ये एम.एडसुद्धा केलं. आणि त्याच्यानंतर माझ्या एक प्राध्यापिका होत्या. मग त्या म्हणाल्या की तू बौद्धिक अक्षमतेमध्ये काम करतेस, ते तुला फार आवडतंय, पण तू बौद्धिक अक्षमतेसोबत म्हणजे बहिअंधित्व असणाऱ्या मुलांसोबत का नाही काम करत, ते जास्ती आव्हानात्मक असेल, तर तू प्रयत्न करून बघ. आणि तुला असं वाटलं की नाही जमत आहे मला, तर तू परत ये आमच्याकडे, तर आम्ही आहोतच. आणि त्यामुळे मी हेलन केलर इन्स्टिट्यूट फॉर द डेफ अँड डेफ ब्लाइंड, जी मुंबईमध्ये संस्था आहे, तिकडे मी गेले. आणि मला वाटतं तिकडे गेल्यावर माझं पूर्ण आयुष्य, दृष्टिकोन सगळं काही बदललं. आणि एकदा तिकडे काम केल्यानंतर मला कधीच असं वाटलं नाही की परत आपण सिंगल डिसेबिलिटीमध्ये यावं. कारण जे बहिअंधित्वाचं क्षेत्र आहे ते इतकं आव्हानात्मक आणि इतकं समृद्ध आहे की मला असं वाटलं की नाही, आता आपण ह्या क्षेत्रामध्ये काम केलं पाहिजे. पण मग तुम्ही ट्रेनिंग फक्त एका दिव्यांगत्वासाठी म्हणजे काय बौद्धिक अक्षमतेचं होतं, आणि तुम्ही गेल्या म्हणजे तुम्ही फील्डमध्ये ज्या गेला क्षेत्र जे निवडलं ते म्हणजे काय म्हणतात असं बहिअंधत्व होतं. त्याच्यामध्ये म्हणजे काय बधिरत्व आणि अंधत्व, म्हणजे श्रवण दोष आणि दृष्टी दोष असे दोन्ही एकत्र असतात. अरे बापरे. आणि मग त्याच्यासाठी तुम्हाला काही ट्रेनिंग घ्यावं लागलं? हो, म्हणजे त्याच्यासाठी पहिलं माझ्या मते माझं जे प्रशिक्षण होतं ते हेलन केलर इन्स्टिट्यूटमध्ये ह्या मुलांसोबत काम करताना होतं. कारण मला वाटतं जेव्हा मी हेलन केलर इन्स्टिट्यूटमध्ये पहिल्यांदा गेले आणि माझ्या आयुष्यात पहिल्यांदा मी अशी मुलं बघितली की ज्यांच्याकडे संवाद साधण्याकरता भाषा नव्हती. आणि मला समजलं नाही की आता आपण काय करायचं. म्हणजे आत्तापर्यंत बौद्धिक अक्षमतेमध्ये मुलं बोलतात, ते तुम्हाला प्रतिसाद देतात, दिसतं त्यांना, तुम्ही एक्झॅक्टली त्यांना दिसतं, ते तुमच्याशी बोलतात आणि संवाद साधणं तसं सोपं असतं. ऐकू पण येतं त्यांना, ऐकू येतं, दिसतं, फक्त बौद्धिक त्या ते अक्षम असतात. खरंय, अगदी खरंय. पण हेलन केलरमध्ये अशी मुलं होती की ज्यांच्याकडे संवाद साधायला भाषाच नव्हती. आणि मग मला वाटलं की आता आपण काय करायचं, म्हणजे मी ह्यांच्याशी संवाद कसा साधणार आहे. आणि तेव्हाचे जर आपण ट्रेनिंग कोर्सेस बघितले तर आमच्या कोर्समध्ये म्हणजे डेफ ब्लाइंडनेसचं केवळ आम्हाला एक परिभाषा एवढी शिकवली गेली होती की हेलन केलर होती जी फार प्रसिद्ध व्यक्ती होती, जिला डेफ ब्लाइंडनेस होता, आणि त्याची परिभाषा एवढीच माहिती आम्हाला होती. पण हेलन केलर इन्स्टिट्यूटमध्ये गेल्यावर कळलं की हे खूप वेगळं विश्व आहे. म्हणजे एका पद्धतीने मी म्हणू शकते की एक संपूर्ण नवीन जग संवादाचं माझ्यासमोर आलं. की म्हणजे स्पर्शाधारित सांकेतिक भाषा ह्याचा वापर आपण कसा करायचा, किंवा वस्तूंचा वापर करून आपण मुलांशी संवाद कसा साधू शकतो, किंवा ज्याला आपण ऑब्जेक्ट क्यूज म्हणतो त्यांचा वापर करून मुलांना कसं सांगू शकतो की आता काय होणार आहे. आणि ज्यांना संवाद म्हणजे मौखिक पद्धतीने साधता येत नाही त्यांच्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या संवादाच्या पद्धती आपण कशा वापरायच्या, तर हे सगळं प्रशिक्षण काम करता करता आम्हाला हेलन केलर इन्स्टिट्यूटमध्ये सर्वप्रथम मला मिळालं. आणि त्याच्याकरता सगळ्यात जास्ती श्रेय ज्यांना जातं ते म्हणजे माझ्या दुसऱ्या प्रेरणादायी मार्गदर्शिका बेरोज वाच्छा मॅडम, ज्यांनी हेलन केलर इन्स्टिट्यूटची सुरुवात केली. म्हणजे त्यांचं एक मुलांबद्दलची जी आपुलकी होती, त्यांचं समर्पण आणि एकूणच त्यांचा शिक्षणाबद्दल जो दृष्टिकोन होता, म्हणजे मला वाटते एक माणूस म्हणून आणि एक प्रोफेशनल म्हणून दोन्ही पद्धतीने त्यांनी पूर्णपणे बदललं मला. फार छान. आता एक थोडंसं तुमच्या बालपणाबद्दल असं की तुमचं शिक्षण सगळं मुंबईतच झालं. हो. आणि तुमच्या बहिणीचं पण मुंबईतच झालं. हो. मग ती कुठल्या शाळेत जात होती तेव्हा? तेव्हा ती किंग जॉर्ज शाळेमध्ये, तिकडे एक बेसमेंटमध्ये शाळा तेव्हा चालायची, तर तिकडे तिने काही वर्ष शिक्षण घेतलं. पण हे रेग्युलर मुलांबरोबर नाही, तिकडे एक स्पेशल सेंटर चालायचं, तर तिकडे ती शिकायची.
आणि त्याच्यानंतर मग 18 वर्षानंतर आव्हान पालक संघ म्हणून आहे, तिकडे मग ती जायला लागली. म्हणजे वोकेशनल ट्रेनिंग. हो, वोकेशनल ट्रेनिंग करता. आणि मग तुम्ही सायकोलॉजी या विषयामध्ये तुमचं ग्रॅज्युएशन आहे. हो. अच्छा, कारण ते पण आमच्या प्रेक्षकांना आम्ही सांगतो हल्ली खरं आहे. की कायम इंजिनिअरिंग आणि मेडिकलच्या पाठीच धावायला पाहिजे असं नसतं. खरं आहे. तर सायकोलॉजी हा विषय शिकून तुम्ही या विशेष शिक्षणाच्या क्षेत्रात येऊ शकता. खरं आहे. आणि आता संपदाताई हे आपल्यापुढे फार मोठं उदाहरण आहेत की ह्या क्षेत्रात किती माणसांची म्हणजे मनुष्यबळाची किती गरज आहे आणि ह्याच्यामध्ये रिसर्च पुष्कळ प्रमाणात व्हायला अजून हवा आहे. खरं आहे. तर मी आमच्या ह्या कार्यक्रमातर्फे थोडं काउन्सिलिंग गायडन्स पण मुलांना सांगतो की कुठलीही नवीन विश्व असतात. आणि तुम्ही आता सांगताय की तुम्ही BEd MAd हे तुम्ही बौद्धिक अक्षमतेत केलं आणि तुम्ही ऑन जॉब ट्रेनिंग केलं बही अंधत्वात. बरोबर. म्हणजे जी मुलं त्यांना दिसतही नाही आणि त्यांना ऐकू पण येत नाही, बरोबर. अशा मुलांना असा विचार करताना असं कसं सांगू शकाल का जरा आम्हाला, कसं केलं तुम्ही ते? म्हणजे थोडं डेमॉन्स्ट्रेशन देऊ शकाल का? जरूर. म्हणजे स्पर्श आधारित जी सांकेतिक भाषा आहे, म्हणजे मी दाखवू शकते का तुमच्यासोबत? प्लीज. म्हणजे आता जर तुम्हाला दिसतही मी नाहीये आता बंद आणि केलंय. ऐकायला सुद्धा येत नाहीये, तर मी तुमचा हात घेऊन समजा मी तुम्हाला सांगितलं की आज आपण बाहेर जाणार आहोत. आता किती मी पटकन करायचं का किती हळू करायचं, किंवा समजा सकाळी नाश्त्याला मी चहा आणि पोहे खाल्ले, तर हे किती हळू करायचं का किती पटापट करायचं, आता हे त्या त्या मुलावर अवलंबून आहे. पण तुम्हाला स्पर्शाद्वारे हे समजायचे की मी काय तुम्हाला सांगते, किंवा माझं नाव जर तुम्हाला सांगायचं असेल तर मी तुमच्या हातावर सांगू शकते. कसं म्हणजे ते एस ए, म्हणजे प्रेक्षकांना दाखवूया आपण. एस कसा असतो? एस. हां. एस ए एम पी ए डी ए, संपदा. हे माझं नाव सांगू शकते. आणि त्याचसोबत आता मुलांना जर माहिती हवं असेल तर एस, संपदा, हे प्रत्येक शिक्षकाची एक आपली साईन असते. आणि समजा त्यांना मला ओळखायचं असेल तर माझं जे घड्याळ आहे त्याला हात लावून ते ओळखू शकतात की अच्छा, घड्याळ म्हणजे ही संपदा आहे. तर कोणाची अंगठी असू शकते, कोणाचं गळ्यातलं असू शकतं, कानातलं असू शकतं, चष्मा, असे वेगळे वेगळे वस्तू असू शकतात जेणेकरून ते त्या व्यक्तीला ओळखू शकतात. त्याला ऑब्जेक्ट क्यूज म्हणतात. हा, म्हणजे ह्याला पर्सनल आयडेंटिफायर म्हणतो. म्हणजे व्यक्तिगत एखादा वस्तू जे त्या व्यक्तीची ओळख असेल असं. खूप खूप इंटरेस्टिंग आहे, खूप आहे म्हणजे. आणि खूप लहानपणापासून त्या मुलांना तुम्ही सुरू करत असाल ना हे प्रशिक्षण? हो, म्हणजे जितकं लवकर त्या मुलांची ओळख होईल आणि जितका लवकर त्यांना हस्तक्षेप सुरू होईल, म्हणजे त्याच्याहून फायदा अजून कशानेच होत नाही. माझ्या मते अर्ली इंटरव्हेन्शन जे आपण म्हणतो त्याच्याहून जास्ती महत्त्वाचं काहीच नाही, की योग्य वेळी मुलाचं निदान होणं, त्याची ओळख होणं की ह्याला बहिअंधत्व आहे. आणि आता निदान झाल्यावर मग त्याला ज्या ज्या गरजा आहेत त्याची पूर्ती होणं, की समजा बघण्याकरता चष्म्याची गरज असेल, जर कोणाला अल्पदृष्टी असेल तर तो त्याला योग्य मिळावा, किंवा ऐकण्याकरता श्रवण दोष आहे पण थोडं बहुत त्याला फायदा होऊ शकतो श्रवण यंत्राचा, तर ते त्याला मिळणं अतिशय महत्त्वाचं आहे. किंवा बहिअंधत्वासोबत अजून काही दिव्यांगता असेल, की समजा सेरिब्रल पॉल्सी आहे तर बसायला योग्य खुर्ची असणं अतिशय महत्त्वाचं आहे. कोणाला केनची गरज आहे हालचाल करण्याकरता, तर ज्या ज्या त्यांच्या गरजा आहेत त्याची पूर्ती होणंही तेवढंच महत्त्वाचं आहे. आणि ह्यांची केन सेम असते का वेगळी असते? केन सेमच असते, फक्त ह्याचं जे आपण काय म्हणतो की ज्या पद्धतीने तुम्ही ओळखाल तर त्याच्यामध्ये हा रेड व्हाईट रेड अजून एक पट्टा खाली केला जातो, जेणेकरून तुम्ही ओळखू शकता की अच्छा, ही व्यक्ती बहिअंध आहे. आता हे अंधत्वाचं आहे, तर ह्याच्या खाली पुन्हा अजून एक लाल रंगाचा तुम्ही पट्टा मारलात
की तुम्हाला कळतं की अच्छा ही व्यक्ती बही अंधत्व ह्या व्यक्तीला आहे असं आपल्याला समजतं. एवढी माहिती मिळाली आज, खरंच मला हे वाटतंय की मला खरंच हे माहीत नव्हतं काही. आणि तुम्ही मग पुढचं शिक्षण घेण्यासाठी परदेशी गेला होतात. हो, म्हणजे हेलन केलर इन्स्टिट्यूटतर्फेच मला पर्किन स्कूल फॉर द ब्लाइंड इकडे जाण्याची संधी मिळाली. आणि पर्किन्समध्ये जाणं माझ्या मते माझ्या व्यावसायिक आयुष्यातला एक सर्वात महत्त्वाचा टप्पा हा तिकडे होता. कारण तिकडे गेल्यावर मला पहिल्यांदा म्हणजे अशा बऱ्याचशा शिकवण्याच्या पद्धती होत्या ज्या तिकडे मला स्वतः बघायला मिळाल्या. की तिकडे म्हणजे आपण म्हणतो ना की एक वर्ल्ड रिनोन्ड एक्सपर्ट्स जे आपण म्हणतो की जागतिक स्तराचे जे तज्ज्ञ आहेत, जसं डॉक्टर बार्बरा मक्लाची किंवा मेरियान रिजिओ, डेबी ग्लीसन, म्हणजे ह्यांच्याबरोबर प्रत्यक्ष काम करण्याची संधी मिळाली. म्हणजे ह्याच्याहून मोठं भाग्य काही नाही. आणि त्याचबरोबर तिथे बऱ्याचशा असे शिक्षक होते जसं कॅरल क्रूक की जे अतिशय अनुभवी होते आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली अध्ययन करायला मिळणं हा म्हणजे अमूल्य होतं माझ्याकरता. आणि म्हणजे तिकडे रिसोर्सेस पुष्कळ होते, पण त्याचबरोबर तिकडे जेवढे शिक्षक होते ते ज्या पद्धतीने मुलांना शिकवायचे तर ते बघून असं वाटायचं की अरे हे खूप सहज आहे आणि खूप शक्य आहे. म्हणजे एवढं कठीण नाही आहे की एखाद्या बही अंधत्व असलेल्या मुलाला शिकवणं आणि त्या मुलामध्ये कितीही गरजा असू देत, कितीही गुंतागुंतीच्या गरजा असू देत, पण हे प्रत्येक मूल नक्कीच शिकू शकतं. म्हणजे ही जाणीव तिथे गेल्यावर झाली. आणि मला वाटतं पर्किन्सनी एखाद्या शिक्षकाची जी भूमिका असते त्याचं किती महत्त्व असतं त्याची प्रचिती मला तिकडे झाली. की कुठच्याही मुलाला, मग बही अंधत्वच असं नाही पण कुठचीही दिव्यांगता असू दे, पण एक शिक्षक त्याच्या आयुष्यात असणं की जो अतिशय संवेदनशील आहे, प्रशिक्षित आहे आणि जो त्याचं आकलन योग्य पद्धतीने करून योग्य अपेक्षा ठेवू शकतो, हे जर एखाद्या मुलाला उपलब्ध झालं माझ्या मते त्याचं आयुष्य बदलू शकतं. तर ही जाणीव मला पर्किन्सला जाऊन झाली. हा किती वर्षाचा कोर्स होता? हा 9 महिन्याचा होता. त्यामुळे पहिले 6 महिने जे होते त्याच्यामध्ये बरेचसे आम्हाला लेक्चर्स दिले जायचे. तिकडच्या हॉस्टेलमध्ये आम्हाला काम करण्याची संधी मिळायची आणि मग पुढचे 3 महिने क्लासरूममध्ये शिकण्याची संधी मिळाली. म्हणजे 9 महिने जसं तुम्ही म्हणता की पुनरुज्जीवन झालं तुमचं. खरं आहे. तसंच झालं असेल ना? खरं आहे. मग तिकडून परत आल्यावर तुम्ही हेलन केलरमध्ये पुन्हा पूर्ववत सुरू केलं जॉब. आता आमच्या प्रेक्षकांना बहुविकलांगता काय ह्याच्याबद्दल सांगा, कारणं काय असतात? कारण सहजासहजी बहुविकलांगता अशी आपण बघत नाही समाजामध्ये. बरोबर आहे. तर ते ह्याची कारणं काय किंवा म्हणजे कसं असतं, कसं ओळखायचं काय, जरा अगदी सविस्तरपणे सांगा. जरूर. बही अंधत्व म्हणजे सर्वप्रथम तर जसं आपल्याला शब्दावरून कळतं की श्रवण दोष आणि दृष्टीदोष दोन्ही एकत्रित एखाद्या मुलामध्ये असणं, उपस्थित असणं, हे सर्वप्रथम बही अंधत्व. आता ह्याची कारणं बरीच आहेत. म्हणजे काही अनुवंशिक कारणं आहेत, बरेचसे असे सिंड्रोम्स आहेत ज्याच्यामुळे मुलांमध्ये बही अंधत्व होऊ शकतं, किंवा प्रेग्नन्सीच्या वेळी संसर्ग ह्याच्यामुळे होऊ शकतं, अकाली जन्म त्याच्यामुळे होऊ शकतं. आणि ह्यासोबत बरीचशी अशी वैद्यकीय कारणं आहेत ज्याच्यामुळे एखाद्या मुलामध्ये बही अंधत्व असू शकतं. पण ह्या सगळ्या कारणांच्या पेक्षा माझ्यामध्ये खूप महत्त्वाचं आहे की योग्य वेळी ह्याचं निदान होणं. की बऱ्याच वेळेला मुलं बही अंधत्व त्यांना असतं, पण कधीकधी पालकांना मूल 3-4 वर्षाचं होईपर्यंत त्यांना हे नाही समजत की आमच्या मुलामध्ये बही अंधत्व आहे, आणि खूप नंतर समजतं. किंवा कधीकधी त्यांना समजतं पण त्यांना हे माहिती नसतं की ही मुलं पण शिकू शकतात. त्याच्यामुळे आपण ह्यांना शिक्षण जर दिलं तर ह्यांना खूप फायदा होईल. हे जरी माहिती असलं तरी आता ह्यांना मी कुठे घेऊन जाऊ हे बऱ्याच पालकांना माहिती नसतं. आणि माझ्या मते हे जेवढ्या लवकर होईल तेवढा ह्या मुलांना फायदा होतो. कारण मला असं वाटतं की मूल कसंही असलं ना,
म्हणजे त्यांच्या गरजा कितीही तीव्र असल्या, कितीही जास्ती असल्या, तरी आपण जर योग्य पद्धतीने त्यांना शिकवण्याची पद्धत वापरली तर कितीही, म्हणजे टोटली ब्लाइंड, टोटली डेफ जशी हेलन केलर होती, खरंय. तर अशी मुलं ही ग्रॅज्युएशन, 12वी आणि उच्च शिक्षण घेऊन छान पदवी घेऊन आपलं आयुष्य जगू शकतात. पण त्याला योग्य संधीची जोड मिळाली पाहिजे. म्हणजे ती जर नाही मिळाली, की अजूनही बरीचशी मुलं अशी आहेत की जी पहिल्यांदा आमच्याकडे येतात तेव्हा 10 किंवा 12 वर्षाची असतात. अरे बापरे. तर तोपर्यंत तुमचा शिकण्याचा बराच काळ निघून गेलेला असतो आणि त्याच्यानंतर मग सुरुवात करणं म्हणजे त्या मुलाची जेवढी क्षमता आहे, जर हे मूल 3-4 वर्षाचं असताना जर आलं असतं आणि आत्ता जेवढं ते शिकेल त्यात जमीन आसमानाचा फरक असतो. पण हे का गावागावांमध्ये ना, हे गावातून येणारी मुलं असतात अशी इतक्या उशीर येणारी? बऱ्याच वेळा शहरामधली पण मुलं अशी असतात, कारण तिथेही पालकांना तेवढी जागरूकता नसते की आमचं मूल असं आहे तर काय करायचं. किंवा बऱ्याच वेळा ते सिंगल डिसेबिलिटीच्या जे शाळा आहेत तिकडे घेऊन जातात. बरोबर आहे. पण मग ते म्हणतात की नाही, आमचं फक्त ब्लाइंडचं आहे, आता ह्याला तर ऐकायला पण येत नाही, हा कसा शिकणार आहे, कारण आम्ही बोलून शिकवतो, ह्याला तर ऐकू येणार नाही आणि सांकेतिक भाषा आम्ही वापरत नाही. किंवा समजा एखाद्या डेफ स्कूलमध्ये गेले तर तिकडे ते म्हणतील ते ह्याला तर दिसत नाही आहे, ब्रेल आम्ही वापरत नाही. मग हा मुलगा काय करणार आमच्या इकडे येऊन, कारण आमची जी साईन आहे ती व्हिज्युअल आहे, आम्ही स्पर्शाधारित सांकेतिक भाषेचा वापर नाही बरोबर करत. आहे. त्यामुळे तिथेही या मुलाला परत पाठवलं जातं आणि मग पालकांना समजत नाही की मग आता काय करायचं. किंवा बौद्धिक अक्षमतेवाल्या शाळेत बऱ्याच वेळामध्ये घेऊन जातात, कारण बऱ्याच वेळा सर्टिफिकेटवर डॉक्टर्स लिहितात की इंटेलेक्च्युअल डिसेबिलिटी. अरे बापरे. कारण ते मूल काही रिस्पॉन्स देत नाही. आता रिस्पॉन्स दिला नाही म्हटल्यावर ते लिहून टाकतात की बौद्धिक अक्षमता. त्या शाळेत गेले तिथे पण ते म्हणतात की आम्हाला नाही माहिती की ह्यांना दिसत पण नाही आहे, ऐकायला पण येत नाही आहे, तर आम्ही काय करू शकतो ह्यांच्यासोबत, आम्हाला नाही माहिती काय करायचं. मग बऱ्याच वेळा ती मुलं घरी राहतात आणि मग योग्य त्यांना शाळा मिळेस्तोवर बराचसा काळ लोटून गेलेला असतो. पण आता ही हेलन केलर एवढी मोठी शाळा आपल्या मुंबईत आहे, पण ह्याच्याबद्दल जागरूकता अजूनही नाही आहे लोकांच्यात. म्हणजे पहिल्यांदा जेवढी होती त्या म्हणजे त्याला जर आपण कम्पेअर केलं तर आता खूप जागरूकता आहे, पण अजूनही म्हणावी तेवढी नाही आहे. की असं आपण म्हणू नाही शकत की प्रत्येक पालक तेवढाच जागरूक आहे, कारण कुठेतरी मला वाटतं शिक्षणाचा पण फरक पडतो. की जर पालकांकडे शिक्षण नसेल तर तेवढी त्यांना माहिती नसते की आम्ही नक्की काय केलं पाहिजे. आणि स्वीकार पण करत नाहीत ना ते, आणि डिनायल मोडमध्ये असतात की छे आमच्या मुलाला असं काही झालेलंच नाहीये. खरं आहे. आणि पुन्हा सोसायटी म्हणजे समाज काय म्हणेल असं पण असतं त्यांचं. अगदी खरं आहे. त्याच्यामुळे बापरे, म्हणजे किती ह्याच्यात खूप उशीर होत असेल ना त्याच्यामुळे. खरं आहे, खूपच. आणि त्याच्यामुळे मुलांची शिकण्याची वर्ष वाया गेल्यामुळे म्हणजे त्यांचं जे नुकसान होतं मग ते भरून काढणं फारच कठीण आहे. म्हणजे आपण सर्वसमावेशक समाजाबद्दल बोलतो आहोत, शाळांबद्दल बोलतोय, तिथे एका मुलाला विशेष शाळेमध्ये पण प्रवेश मिळत नाहीये. ही फार भयंकर गोष्ट आहे. खरं आहे. म्हणजे आता तुम्ही मला सांगा की हेलन केलर इन्स्टिट्यूटबद्दल आम्हाला फार ऐकायची उत्सुकता आहे, कारण आम्ही खूप त्याच्याबद्दल ऐकलेलं आहे, पण प्रत्यक्षात कधी कोणाशी बोलणं झालेलं नाही. तर ती शाळा कशी सुरू झाली, केव्हा सुरू झाली, याच्यामागचं कारण काय, म्हणजे हे ऐकायला नक्की आवडेल. कारण तुम्ही त्या शाळेत होता आणि तुमचं म्हणजे सुरुवात करिअरची त्या शाळेतून झाली आहे, त्यामुळे तुमच्या त्या शाळेबद्दल नक्की सांगा. आय थिंक हेलन केलर इन्स्टिट्यूटची सुरुवात जसं मी आधी म्हणलं की बेरोज वाच्छा मॅडम ह्यांनी केली. आणि मला असं वाटतं की जेव्हा त्यांनी ह्या शाळेची सुरुवात केली तेव्हा भारतामध्ये डेफ ब्लाइंड किंवा बहिअंधत्व हा कॉन्सेप्टच कोणाला माहिती नव्हता. हे किती साली होतं? 1977 साली बापरे, जेव्हा त्यांनी या संस्थेची सुरुवात केली. आणि त्यांनी त्यांच्या घरातून 2-3 मुलांना शिकवण्यापासून ह्याची सुरुवात केली आणि हळूहळू ह्याचं रूपांतर एका खूप मोठ्या शाळेत झालं. आणि इकडे मुलांना अगदी अर्ली इंटरव्हेन्शनपासून ते व्यावसायिक प्रशिक्षणापर्यंत पूर्ण सगळा त्यांचा कौशल्य विकास केला जातो. आणि बऱ्याचशा प्रशिक्षित शिक्षिका तिकडे आहेत
आणि तिकडच्या बऱ्याचशा लोकांनी पर्किन्समधनं ट्रेनिंगही घेतलेलं आहे. स्वतः बेरोज मॅडम पर्किन्सला जाऊन ट्रेनिंग घेऊन आल्या होत्या. त्यांच्या मुलांना आणि वगैरे त्यांनी असं काही केलं. होतं का? नाही, कोणीच म्हणजे नाही. कारण का त्यांनी असं सुरू कोणीच करायचं? ॲक्च्युली त्या आधी एका डेफ शाळेत काम करत होत्या, हं. जिथे त्यांना एक अशी मुलगी आढळली की जिला दिसायचा पण प्रॉब्लेम होता. आणि त्यांच्या तिकडच्या जे प्रिन्सिपल होत्या त्या म्हणाल्या की हिला दिसायला प्रॉब्लेम आहे. तर बेरोज मॅडम म्हणाल्या की आपण नुसतं बोलून ह्यांना शिकवणं हे हिला चालणार नाही. Correct. तर कुठेतरी आपल्याला स्पर्शाचा आधार घेऊन शिकवलं पाहिजे. हं. पण तेव्हा ज्या पद्धतीने म्हणजे डेफ मुलांना शिकवलं जायचं, तर असं मानलं जायचं की नाही, जास्ती आपण जर स्पर्शाचा वापर केला तर मग मुलं बोलायचं बंद करतील. तर त्या म्हणाले की असं करायचं नाही. आणि बेरोज मॅडमना कुठेतरी ते पटलं नाही. त्यांना ही जाणीव होती की ह्या मुलांना शिकण्याची वेगळी पद्धतीची गरज आहे. आणि म्हणून त्यांनी ही संस्थेची सुरुवात केली. आणि सुरुवात केली तेव्हा भायखळ्याला खूप छोटीशी संस्था होती. मग नंतर आता वाशी म्हणजे महापे, तिकडे एक अतिशय मोठी संस्था आता आहे, जिथे टीचर ट्रेनिंग सेंटर पण आहे, व्होकेशनल ट्रेनिंग युनिट आहे, शाळा, अर्ली इंटरव्हेन्शन सेंटर, सगळ्या प्रकारच्या थेरपी म्हणजे स्पीच, फिजिओ, ऑक्युपेशनल, तर सगळं काही एका छताखाली आहे. आता या थेरपीज ज्या आहेत त्या फक्त बहुविकलांगता असलेल्या मुलांसाठीच आहेत का एखादी विकलांगता असेल तरी ती मुलं जाऊ शकतात तिकडे? हो, तरी ती मुलं जाऊ शकतात. जसं म्हणजे they're not म्हणजे confused. असं काही त्याच्यामध्ये नाहीये की जर असेल तर ते मूल त्याचा फायदा घेऊ शकत नाही. कारण जर गरज असेल आणि आसपास दुसरं काही नसेल तर त्याला नाही कधी म्हटलं जात नाही. आता फक्त हे अंध आणि बधिरत्व म्हणजे श्रवण दोष असलेलीच मुलं असतात का ह्याच्यामध्ये? जसं म्हटलं बौद्धिक अक्षमता आणि अंधत्व असेल किंवा बौद्धिक अक्षमता आणि म्हणजे श्रवण दोष असेल तर अशी पण मुलं असू शकतात अशा शाळांमध्ये? हो, म्हणजे खरं तर कुठचंही एक कॉम्बिनेशन असू शकतं. हां. की समजा नुसतं बही अंधत्व म्हणजे आज जर तुम्ही बघितलं तर नुसतं बही अंधत्व असणारी मुलांची संख्या फारच कमी आहे. म्हणजे हल्ली जास्ती संख्या अशा मुलांची आपल्याला आढळते की ज्यांना बही अंधत्वासोबत बौद्धिक अक्षमता पण आहे किंवा शारीरिक दिव्यांगता पण आहे, ऑटिझम आहे. तर अशी मुलं आता जास्ती आढळत आहेत. कारण आता जसं आपण म्हणतो की मेडिकल फार ॲडव्हान्स झालेला आहे आणि त्याचे जसे फायदे आहेत तसे प्रत्येक गोष्टीचे तोटे पण आहेत. तर आधी इतका जास्ती मेडिकल ज्या मुलांना गरज असायची तर ती मुलं वाचायची पण नाहीत. पण आज ती वाचतायत आणि त्याच्यामुळे इतक्या गुंतागुंतीच्या गरजा आहेत की बरीचशी मुलं अशी आहेत की आपण असं नाही म्हणू शकत की चला नुसतं दिसत नाही, त्यांना ऐकायला येत नाही, बाकी व्यवस्थित आहे तर मी नुसतं स्पर्शाच्या सहाय्याने त्यांना शिकवू शकते. तर असं गरजेचं नाही आहे. मे बी त्यासोबत त्यांना एपिलेप्सी पण असेल, त्याच्यासोबत इंटेलेक्च्युअल डिसेबिलिटी पण असेल, ऑटिझम, सेरिब्रल पॉल्सी, कुठचीही डिसेबिलिटी असू शकते. खूप कठीण असेल ना सगळं शिकवायला? हो, कठीण आहे. पण माझ्या मते बेरोज मॅडमनी एक गोष्ट म्हणजे माझ्यातच नाही, माझ्या मते हेलन केलरमध्ये जितक्या लोकांनी काम केलं असेल, एक गोष्ट त्यांनी अगदी आपण म्हणतो ना अशी ठसून डोक्यात आमच्या भरली होती की मूल कुठचंही असू दे पण असं कुठचंच मूल नाही आहे की जे शिकू शकत नाही. जर तुम्ही असं म्हणताय तर कुठेतरी ती आपली कमतरता आहे की मला समजत नाही आहे की मी ह्या मुलाला कसं शिकवू किंवा त्याची गरज काय आहे हे मला समजत नाही आहे म्हणून ते मूल शिकत नाही आहे. तर दोष त्या मुलाचा कधीच नसतो, शिक्षकाचा नेहमी दोष. माझा असतो. येस, शिक्षक आणि पालक. पण बिलकुल. पालकांचं मग प्रशिक्षण तुम्ही करता मग तिकडे? हो, पालकांचंही प्रशिक्षण नियमित पद्धतीने केलं जातं. आणि बऱ्याच वेळेला जसं अर्ली इंटरव्हेन्शनची जेव्हा आपण सुरुवात करतो तेव्हा अगदी लहान मूल आईशिवाय शक्यतो राहत नाही. म्हणजे ते नेहमी रडायला लागतात. आई जराशी लांब गेली तरी मूल रडायला लागतं. मग अशा वेळी पहिल्यांदा जर त्यांच्यासोबत आपण जसं म्हणतो ना सामंजस्य स्थापित करणं की एक बॉन्ड आधी आपल्याला बनवायला लागतो. म्हणजे सर्वप्रथम मुलाला जोपर्यंत शिक्षकावर विश्वास बसत नाही ते मूल काही शिकणार नाही तुमच्याकडनं, ते इथे तिथे पळेल.
आणि त्याच्याकरता तेव्हा त्याच्या आईनी किंवा त्याच्या वडिलांनी, पण वडील ह्या क्षेत्रात फारच दुर्मिळ असतं की एखादे वडील पण मुलासोबत रेग्युलरली येत आहेत, तर जास्ती करून त्याची आई जी नेहमी उपस्थित असते त्यांना पण त्या पूर्ण प्रशिक्षणामध्ये तेवढाच त्यांचा सहभाग असतो किंबहुना असला पाहिजे. कारण जर नसेल तर मूल सगळ्यात जास्ती वेळ घरी पालकांसोबत घालवतं. म्हणजे आपल्याकडे ते किती वेळ असणार, 2 तास 4 तास, फार तर फार 6 तास. उरलेला सगळा वेळ ते मूल घरी असतं. तर जोपर्यंत पालक ह्याच्यामध्ये सहभागी होणार नाहीत तोपर्यंत त्याचा जो काही तुम्ही कार्यक्रम आखाल तो तितका यशस्वी होणार नाही, पालकांचा सहभाग नसेल तर. आणि तुम्ही म्हणालात की तुमच्याकडे प्रशिक्षण संस्था पण आहे हेलन केलर इन्स्टिट्यूटमध्ये. तर हे कुठल्या प्रकारचं प्रशिक्षण असतं? म्हणजे आपण आता BEd जे रेग्युलर म्हणतो की जे एका दिव्यांगत्वा जसं तुम्ही केलं, बौद्धिक अक्षमतेमध्ये तुम्ही BEd केलेलं आहे किंवा MAd केलेलं आहे, तसं इथे कुठल्या विषयात असतं ते शिक्षण तुमच्याकडे? इकडे बहिअंधत्वामध्ये, म्हणजे आता त्याचं मल्टिपल डिसेबिलिटीजमध्ये हा डिप्लोमा आहे, 2 वर्षाचा. हो, बहुविकलांगता. तर हा 2 वर्षाचा डिप्लोमा आहे जो 12वी नंतर करू शकतं कोणीही. अच्छा, 12वी नंतर तुम्ही हा 2 वर्षाचा डिप्लोमा करू शकतो. आणि नोकऱ्या मिळतात ह्या मुलांना, हे विद्यार्थ्यांना? हो, म्हणजे आता अगदी सगळ्यांनाच मिळतात असं नाही आहे, पण बऱ्याचशा लोकांना, म्हणजे आता म्हणजे जेव्हा सुरुवात झाली 1977 मध्ये तेव्हा हेलन केलर ही एकच संस्था होती. पण आता पूर्ण भारतामध्ये बऱ्याचशा अशा संस्था आहेत जिथे ह्या मुलांकरता शैक्षणिक सुविधा आहेत. त्याच्यामुळे आता नोकऱ्या मिळणं तेवढं कठीण नाही आहे की आता त्यांना बरेचसे ऑप्शन्स आहेत. आणि सर्व शिक्षा अभियानमध्ये पण शिक्षक म्हणून मिळू शकते, गव्हर्नमेंटची सरकारी नोकरी पण असते ना. आणि ते पण असतं ना की 12वी नंतर जर करायचं म्हटलं तर डिप्लोमा कोर्सचे पण पुढे नोकरी मिळेल का, असं? खरं आहे, बिलकुल. समग्र शिक्षा सेंटर्स, बिलकुल. आणि स्वतःचं पण सुरू करू शकतात पाहिजे असेल तर. बिलकुल. म्हणजे त्याला रेमिडियल काय म्हणतात तसं ना? हो, रेमिडियल क्लासेस. किंवा आता सरकारने पण योजना काढली की बऱ्याचशा स्टेट्समध्ये की प्रत्येक रेग्युलर स्कूलमध्ये 1 किंवा 2 विशेष शिक्षक असले पाहिजे. तर त्या थ्रू पण बऱ्याच लोकांना नोकऱ्या मिळू शकतात. हे डिप्लोमा असूनही यांना नोकऱ्या मिळतात? हो हो, डिप्लोमा असूनही मिळतात. की डिप्लोमा BEd दोन्ही करता ते प्रेफरन्स देतात. चांगलं. आणि शॅडो टीचर्सना गरज असते या मुलांना, शॅडो टीचरची? बऱ्याचशा मुलांना गरज असते, कारण आता एखादं मूल ज्याला बहिअंधत्व आहे, आता ते एखाद्या सामान्य विद्यालयामध्ये शिक्षण घ्यायला जाऊ लागलं. ते मला विचारायचं होतं की ते असं जाऊ शकतं का? बिलकुल जाऊ शकतं. पण माझ्या मते इथे पण थोडासा जर आपण आपला दृष्टिकोन, मला असं वाटतं की बदलण्याची गरज आहे. की आपण जे म्हणतो ना की समावेशिक शिक्षण किंवा इन्क्लुझिव्ह एज्युकेशन, तर फक्त एखाद्या मुलाला त्या विद्यालयामध्ये दाखला मिळाला म्हणजे त्याचं इन्क्लुजन झालं, तर असं होत नाही. माझ्यामध्ये ही पूर्ण एक सपोर्ट सिस्टीम आहे की त्या मुलाला त्या शाळेमध्ये शिकण्याकरता, सगळ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये भाग घेण्याकरता, बाकीची जेवढी मुलं शाळेमध्ये आहेत त्यांच्याबरोबर संवाद साधण्याकरता त्याला जे काही प्रशिक्षण द्यायला लागतं आणि त्याला जो काही सपोर्ट लागेल तो जोपर्यंत त्याला त्या शाळेत उपलब्ध होत नाही, मला वाटतं की आपण असं नाही म्हणू शकत की त्याचं समावेशिक शिक्षण तिकडे चालू आहे. मग ते नुसतं एक फिजिकल एनरोलमेंट झालं की ठीक आहे, तो मुलगा किंवा मुलगी त्या शाळेत जाऊन बसते त्या क्लासरूममध्ये, पण त्याच्या पुढे काय? म्हणजे जोपर्यंत ते तिकडे शिकत नाही आहे तोपर्यंत त्याला खऱ्या अर्थाने आपण इन्क्लुजन नाही म्हणू शकत. त्या मुलांनी त्याला ॲक्सेप्ट करायला पाहिजे ना, आपल्याला समावेश करायला पाहिजे आपल्या ॲक्टिव्हिटीजमध्ये. बरोबर आहे. आता तुम्ही मला सांगा, पण अशी आता सध्या चालू आहे, हा प्रकल्प चालू आहे, अशी मुलं असतात, आणि ह्यांचं व्होकेशनल ट्रेनिंग म्हणजे काय? म्हणजे व्यावसायिक ह्यांना तुम्ही कसं प्रशिक्षण देता? म्हणजे काय करतील ही मुलं? माझ्या मते व्यावसायिक प्रशिक्षण देण्याकरता सर्वात महत्त्वाचं आहे की आधी हे जाणून घ्यायला पाहिजे की ह्या मुलांना त्यांची रुची काय आहे किंवा त्यांची आवड कशामध्ये आहे. आवडीसोबत त्यांची क्षमता. की समजा आता एखाद्या मुलाला मी ठरवलं की त्यांनी समजा डेटा एंट्री करायची आहे,
म्हणजे आपण थोडंसं जे ट्रेडिशनल ट्रेड्स आहेत, ज्याला आपण ABC म्हणतो, अगरबत्ती, झाडू, कॅन्डल, चॉक, त्याच्या व्यतिरिक्त विचार केला तर समजा डेटा एंट्री करायचे आहे, तर त्याच्याकरता त्याला काय काय कौशल्य त्याच्यामध्ये असण्याची गरज आहे. मुळात त्याला लिहायला वाचायला आलं पाहिजे, कम्प्युटरचं त्याला ज्ञान पाहिजे, तेवढी साक्षरता त्याच्यामध्ये पाहिजे, मोटर स्किल्स किंवा गामक कौशल्य जे म्हणतो ती त्याला पाहिजे, तेवढं लक्ष देता आलं पाहिजे वगैरे वगैरे. तर ह्या सगळ्या मुलाच्या क्षमता आणि त्याच्या जोडीला त्याची आवड, या दोघांना बघून मग आपण ठरवतो की आता कशा प्रकारचं व्यावसायिक प्रशिक्षण यांना देता येईल. आणि ह्यांच्याच इतकं गरजेचं आहे की ठीक आहे, आम्ही त्याला एखादी गोष्ट शिकवली की समजा त्याला आपण फॉर एक्झाम्पल आपण त्याला पर्सेस बनवायला शिकवलं, शिवणकाम शिकवलं त्यांना, आणि त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या पर्सेस बनवायला सुरुवात केली. अतिशय उत्कृष्ट अशा पर्सेस आहेत. पण पुढे त्यांचं काय करणार तो, म्हणजे तेवढे मार्केट लिंकेजेस तेही आपण बघितले पाहिजेत की तो स्कोप आहे का, की नाही तर नुसतं तो बनवून जाऊन ते साठवत जाणार हा आपला उद्देश नाही आहे. कारण कुठेतरी त्याच्यातनं त्यांना कमाई झाली पाहिजे आणि एक स्वावलंबन त्यांनी होण्याचा हा एक सोर्स आहे. म्हणजे अशा सगळ्या पद्धतीने त्याच्याकडे आपण विचार करायचा आहे. आणि मग ऑफकोर्स की जेव्हा आपण व्यावसायिक प्रशिक्षण देतो तेव्हा ते शिकण्याकरता त्यांना काय अनुकूलन पाहिजे हेही आपण बघणं गरजेचं आहे. खरं. पण आता ही मुलं 10वी वगैरे अशा परीक्षा देऊ शकतात? हो, अगदीच. आत्ता रिसेंटली लखनौमध्ये सारा मोईन, तुम्ही वाचलं असेल, ही पूर्ण डेफब्लाइंड मुलगी, तिने 12वीमध्ये तिला 95% मार्क पडले. प्रेक्षकांना हे खरंच सांगावं असं वाटेल की आधुनिक काळातली हेलन केलर असेल ही. अगदीच अगदीच म्हणजे अगदीच. विचार करा की एवढं, आणि मला तिच्यापेक्षा शिक्षक, तिची जी शिक्षिका असेल किंवा शिक्षक असेल त्याचं कौतुक करावं असं वाटतं. म्हणजे तिचे शिक्षक, तिचे पालक, ह्या सगळ्यांचं कौतुक करायला पाहिजे. आणि ऑफकोर्स तंत्रज्ञान, खरे खरे, म्हणजे त्याचंही खूप कौतुक करायला पाहिजे. आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून म्हणजे कम्प्युटरवर ही मुलं शिक्षण देतात. हो, म्हणजे स्क्रीन रीडर्स आहेत आता, किंवा ब्रेल डिस्प्ले आहेत जे तुमच्या कम्प्युटरशी जोडले जाऊ शकतात, ज्यांनी कम्प्युटरवर जे काही आहे ते मुलं ब्रेलमध्ये त्या ब्रेल डिस्प्लेवर वाचू शकतात. किंवा स्मार्टफोन्सवर बरेचसे आता ॲप्स निघाले आहेत ज्याचा वापर करू शकतात. स्क्रीन रीडर्स आहेत आता. तर ह्या सगळ्याचा वापर करून माझ्या मते जे आधी शक्य नव्हतं ते आता बऱ्याच प्रमाणात शक्य व्हायला लागलं आहे. खूप छान. आणि सध्या सरकारी पण 1% रिझर्वेशन असतात, त्यामुळे कॉलेजमध्ये पण ह्यांना महाविद्यालयात ॲडमिशन किंवा नोकरीच्या ठिकाणी पण मिळू शकतं. फार छान. म्हणजे ऐकूनच बरं वाटतं आणि असं सकारात्मक वाटतं. कारण नाहीतर असं वाटत होतं की बहुविकलांगता म्हणजे काय. आता ह्याच्यामध्ये पूर्वी एक जर्मन मिझल्स म्हणून प्रकार असायचा, त्याच्यामुळे असं बहुविकलांगता यायची, रुबेला. त्याचं तर इंजेक्शन त्यांनी सुरू केलंय, त्याच्यामुळे MMR वॅक्सिन. ते म्हणून ते आम्ही सांगतो की हे वॅक्सिन्स घ्यायला पाहिजेत. खरं आहे. सगळ्या एस्पेशली मुलींनी घ्यायला पाहिजेत, कारण रुबेलामुळे होऊ शकतं. किंवा एक अशर्स सिंड्रोम म्हणून पण असतं, तो काय असतो सांगू शकाल का जरा? जरूर. तर अशर सिंड्रोम हा एक अनुवंशिक सिंड्रोम आहे. आणि अशर सिंड्रोममध्ये जनरली जेव्हा मुलाचा जन्म होतो तेव्हा बऱ्याच मुलांना, म्हणजे त्याचे 3 प्रकार आहेत, अशर टाईप 1, टाईप 2, टाईप 3. बऱ्याचशा मुलांना जन्मतः श्रवण दोष असतो. त्यामुळे बऱ्याच प्रमाणात ही मुलं आपल्याला डेफ स्कूलमध्ये आढळून येतात. अनुवंशिकता असते, अनुवंशिक आहे हे. म्हणजे ज्याला आपण ऑटोझोमल रिसेसिव्ह म्हणतो तसं ते अनुवंशिक आहे. तर आता बऱ्याच वेळेला डेफ स्कूलमध्ये ही मुलं शिकत असतात आणि व्हिज्युअल साईन लँग्वेजनी व्यवस्थित शिकतात. पण कधी कधी 8, 10, 12, 13 वर्षाची जेव्हा ही मुलं होतात तेव्हा हळूहळू दृष्टीदोषची सुरुवात होते. म्हणजे शक्यतो पेरिफेरल विजन लॉस ह्यांनी सुरुवात होते आणि नाईट ब्लाइंडनेस, म्हणजे या 2 गोष्टींनी ह्याची सुरुवात होते. त्यामुळे बऱ्याच वेळेला डेफ स्कूलमध्ये जर अशी मुलं तुम्हाला आढळली की जिथे तुम्हाला वाटतंय की नाही मूल फार जवळ येऊन सांकेतिक भाषा बघण्याचा प्रयत्न करतोय, किंवा तुम्ही साईन करताय पण तो मूल हात पकडून ती साईन बघण्याचा प्रयत्न करतोय, किंवा
ठराविक डोळ्यासमोर हात नेऊन साईन बघण्याचा प्रयत्न करतोय, तर अशा गोष्टी जर आढळल्या तर तिथे एक क्लिक झाला पाहिजे की कदाचित आता हिअरिंग इम्पेअरमेंटसोबत दृष्टीदोष ह्याची पण सुरुवात होत आहे. आणि तर त्याला अशर सिंड्रोम आपण म्हणतो. तर नाईट ब्लाइंडनेसनी जनरली सुरुवात होते की कॉमनली पालक असं म्हणतात की दिवसा व्यवस्थित चालतो, पण मग रात्र झाल्यावर एकाच ठिकाणी बसून राहतो, मग अजिबात हलायला मागत नाही. तर तिथे थोडंसं एक क्लिक व्हायला पाहिजे शिक्षकांना की अच्छा नाईट ब्लाइंडनेसची सुरुवात आहे आणि पेरिफेरल विजन थोडंसं बघायचं की समजा चालताना बराचसा अडखळत असेल मूल, तर तिथे एक सस्पेक्ट झालं पाहिजे की काय झालं, का असं आदळतोय चालताना, आणि मग तिथे तुम्ही बघायला. आणि त्यांचे भाऊ आणि बहीण त्यांच्यामध्ये पण काही तुम्हाला दृष्टीदोष वगैरे आढळतोय का, कारण हे अनुवंशिक आहे. तर हा पण एक डेफ ब्लाइंडनेसचं खूप मोठं कारण आहे अशर सिंड्रोम. प्रेक्षकांना मुद्दाम मी सांगते की सांगावंसं वाटतंय की आपलं मूल नुसतं म्हणजे कर्णदोष असतो असं नाही, कधी कधी नंतर पण असे दोष येऊ शकतात. खरंय. जागरूकता असणं फार महत्वाचं आहे. अगदी. समाजामध्ये पण जागरूकता असणं महत्वाचं आहे की हे मूल अचानक असं का वागतंय. अगदी. त्याच्यामुळे आता मला सांगा की ह्याच्या स्पोर्ट्सचा किती भाग असेल हो या मुलांच्या शिक्षणात. कारण हल्ली मध्ये आम्ही मेधा सोमय्यांचा त्यांची मुलाखत घेतली, तेव्हा त्या स्पेशल ऑलिम्पिक्स कंडक्ट करतात. बरोबर. त्या फारच मोठ्या प्रमाणात करतात. त्याच्यामध्ये म्हणजे बौद्धिक अक्षमतेच्या मुलांसाठी असतं. बरोबर. तर आपल्या बहुविकलांगतेच्या मुलांचं स्पोर्ट्समध्ये म्हणजे खेळांमध्ये आपण काय करू शकतो, क्रीडा स्पर्धांमध्ये कसं असू शकेल, ते पण तुम्ही त्यांना प्रशिक्षण देता का ह्याच्यासाठी? हो, म्हणजे ॲडॅप्टेड स्पोर्ट्स ज्याला जे आपण म्हणतो की आता समजा एखाद्या मुलाला दिसत नाहीये किंवा मुलीला दिसत नाहीये आणि आता रनिंग रेसची स्पर्धा तुम्हाला घ्यायची आहे, तर हे मूल कसं धावू शकेल. तर तेव्हा समजा दोरी जी आपण बांधतो आणि मग त्या दोरीला पकडून ती मुलं धावत पुढे जाऊ शकतात. किंवा समजा आता आपण जसं बॉलनी खेळतो, पण आता व्हीलचेअरवर समजा मूल आहे आणि त्याला डेफ ब्लाइंडनेस पण आहे, तर आता ते कसं खेळू शकेल. तर पूर्ण जमिनीवर टाकून इथे तिथे पळायला लावून तर शक्य होणार नाही. तर मे बी एखाद्या मोठ्या टेबलवर एखादा एक प्लास्टिक मॅट सारखं जे मिळतं त्याच्यावर बॉल ठेवून तुम्ही इकडून तिकडून त्याला हलवू शकता की स्पर्शाच्या माध्यमाने ही मुलं चाचपडून त्याला पकडू शकतील. तर बऱ्याच प्रमाणात म्हणजे स्पोर्ट्सचं पण खूप मोठं योगदान आहे. कारण माझ्यामध्ये जेव्हा आपण बहिअंधत्व असं म्हणतो तेव्हा दृष्टीदोष आणि श्रवणदोष ह्यांची बेरीज नाही आहे ती. म्हणजे एवढं सोपं नाही आहे की ठीक आहे विजन इम्पेअरमेंट आहे, हिअरिंग आहे म्हणजे डेफ ब्लाइंडनेस आहे. मला असं वाटतं ह्या दोन्ही ज्या संवेदनांवर ह्याचा जो परिणाम होतो त्याच्यामुळे कुठच्याही व्यक्तीचा जो संवाद त्याची करण्याची क्षमता आहे किंवा सामाजिक सहभागिता आहे, त्याची हालचाल आहे, म्हणजे अगदी साधं घरामध्ये पण चालणं, म्हणजे बाहेर तर नंतरची गोष्ट झाली, पण साधं घरामध्ये इकडून तिकडे जाणं किंवा त्याचं शिक्षण, त्याच्या ज्या दैनंदिन जीवनातील गोष्टी तो जो करतो, साधं दात घासणं, अंघोळ करणं, ह्या प्रत्येक पैलूवर ह्याचा खूप जास्ती प्रभाव होतो. आणि त्याच्यामुळे हालचाल करण्याकरता तर नुसतं एखाद्या मुलाला सांगणं की इकडून तिकडे चाल 10 वेळा, तर तो मुलगा कशाला करेल. म्हणजे त्याला काहीतरी उद्देश पाहिजे तुम्हाला कुठच्याही मोबिलिटी करता. आणि स्पोर्ट्सहून जास्ती चांगलं माध्यम माझ्यामध्ये काही नाही आहे. जिथे मुलं हालचाल करायला शिकतात, एकमेकाशी संवाद साधायला शिकतात, पण फक्त ॲडॅप्टेशन्स ह्याचे करायला हवेत जे सगळ्या शाळांमध्ये केले जातात. म्हणजे जिथे जिथे ह्यांना प्रशिक्षण दिलं जातं त्या सगळ्या शाळांमध्ये असे वेगवेगळे ॲडॅप्टेशन्स केले जातात. फार फार इंटरेस्टिंग आहे हो. म्हणजे शाळा बघायला नक्कीच यायला आवडेल. मला खात्री आमच्या प्रेक्षकांना अगदी उत्सुकता असेल आता कशी शाळा आहे. स्विमिंग म्हणजे जलतरण असतं तर ते ती मुलं करू शकतात. कारण खूप पूर्वी मी एक तारानाथ शेणवा नावाच्या मुलाबद्दल ऐकलं होतं की तो त्याला ऐकायला पण नव्हतं आणि दिसत पण नव्हतं, म्हणजे कमी दिसायचं. तर तो तेव्हा जलतरणपटू झालेला आहे. खूप वर्षापूर्वी मी ऐकलं. त्याला पद्मश्री पण मिळाली असं काहीतरी ऐकलं होतं, पण अनेक वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. त्याच्यानंतर असं ऐकिवात आलेलं नाही आहे. तर तुमच्या माहितीचं कोणी आहे का असं की ज्यांनी जलतरणमध्ये चांगलं केलं आहे
स्विमिंगमध्ये चांगलं करतायत ती मुलं असं? म्हणजे बरीचशी मुलं आहेत जे स्विमिंग करतात आणि ज्यांना ते खूप करायला आवडतं. कारण माझ्या मते पाणी जनरली बऱ्याचशा मुलांना आवडतं. त्याच्यामुळे अगदी लहान असताना म्हणजे वॉटर प्ले पण आपण जे करतो किंवा पोहणं, स्विमिंग, तर हे अधिकांश मुलांना प्रचंड आवडतं. आणि जसं तुम्ही हेलन केलर इन्स्टिट्यूटचं म्हणताय, तर तिथे स्विमिंग पूलमध्ये जर तुम्ही बघितलं स्विमिंग पूल तर आहे सगळी शाळेमध्ये? हो शाळेमध्ये तिकडे आता स्विमिंग पूल आहे. तर त्यांचा एक दिवस असतो स्विमिंग करता, आठवड्यातनं एक दिवस. तर तेव्हा मुलं खूप उत्साही होऊन तिकडे पोहण्याकरता जातात. त्यामुळे आणि स्विमिंगपेक्षा जास्ती चांगला माझ्या मते व्यायाम ह्या मुलांकरता नाही आहे. आणि खूप आवडतं त्यांना करायला. म्हणजे आंतरराष्ट्रीय क्षेत्रात मायकेल फेल्प्स तो महत्वाचा आहे. त्याच्यात अतिचंचलता होती आणि ती डायव्हर्ट करण्यासाठी आईने त्याला स्विमिंगला पाठवलं आणि आज तो कित्येक त्याला सुवर्ण पदक मिळाली आहेत. तशी आपल्याही मुलांना काहीतरी जादू घडू शकते यांच्याकडून अशी आपण आशा करू शकतो. आता मला एक सांगा, शाळेचं टाइम टेबल तुमचं असतं तर ते कसं ह्या मुलांना कळत असेल हो? कारण तर बेल होते, ह्या मुलांना ऐकू येत नाही आहे किंवा शिक्षक बदलत आहेत. तुम्ही सांगितलं की ते ऑब्जेक्ट म्हणजे ते क्यूनी कळतील, बरोबर. पण आता ह्याच्यानंतर हा तास आहे हे त्यांना कसं कळेल सांगा? त्यासाठी काही तुमच्याकडे वेगळं टाइम टेबल असतं का? म्हणजे जनरली शाळांमध्ये ज्याला आपण कॅलेंडर सिस्टीम म्हणतो तसं वापरलं जातं. आणि सगळ्यात आधी म्हणजे मगाशी मी जे म्हणलं की वस्तूंचा वापर करणं, की आता जसा हा मग आहे इकडे, तर या मगचा वापर आपण कशासाठी करतो? प्यायला, चहा पिण्यासाठी, कोणी कॉफी पिण्यासाठी, कोणी दूध पिण्यासाठी, वेगवेगळ्या गोष्टींकरता करत असेल. तर जेव्हा एखाद्या मुलाला मी हा मग त्याच्या हातात देते आणि स्पर्शाने त्याला समजतं की हा मग आहे, तर हा दिल्यानंतर त्याला समजतं की अच्छा हा मग मला आता दिला गेलाय, म्हणजे मे बी आता चहा प्यायची वेळ झालेली आहे. तर अगदी सुरुवातीला जेव्हा आपण शिकवतो तेव्हा हा मग दिल्यावर लगेच चहाचा कप त्या मुलाकडे आला पाहिजे. म्हणजे आत्ता मी जर त्याला हा मग दिला आणि मग 10 मिनिटानंतर चहाचा कप आला, तोपर्यंत तो विसरून गेला असेल की मगाशी मला असं काही दाखवलं पण होतं. पण हे दिल्यानंतर लगेच जर चहा आला आणि असं सातत्याने जर होत राहिलं तर काही महिन्यांनी ते मुलाला समजतं की मग अच्छा म्हणजे आता चहाची वेळ झाली. किंवा प्लेट जेवायची जी थाळी असते त्याला स्पर्श करताच त्याला समजतं अच्छा मला चमचा किंवा थाळी दिली आहे म्हणजे आता जेवणाची वेळ झाली. किंवा बॉल मला दिला, अच्छा म्हणजे आता खेळण्याची वेळ झाली. तर सर्वप्रथम ह्या वस्तूंचा अर्थ काय आहे हे त्या मुलांना समजणं अतिशय गरजेचं आहे. म्हणजे बहिअंधत्व शिक्षणामध्ये जर एखादी गोष्ट महत्त्वाची असेल ती म्हणजे सातत्यता. म्हणजे आज मी त्यांना हा मग दिला आणि मग चहा दिला, उद्या मी म्हणलं चला आज माझ्याकडे वेळ नाही आहे, चला पटकन आधीच मी चहा दिला आणि प्यायला सांगितलं, तर ही संकल्पना निर्मिती नाही होणार. म्हणजे जर नियमित पद्धतीने शिक्षक पण असं करत असेल, पालक पण असं करत असतील, तरच त्या मुलाची ही संकल्पना निर्मिती होते की अच्छा मग म्हणजे चहा प्यायची वेळ किंवा प्लेट म्हणजे जेवायची वेळ, शाळेची बॅग म्हणजे आता घरी जायची वेळ, अरे किंवा आपल्याला बूट मोजे घातले म्हणजे आता बाहेर जायची वेळ, किंवा शॉपिंगला जायचं आहे आणि एक नेहमी तो पिशवी घेऊन जातो, त्या पिशवीला स्पर्श केला म्हणजे अच्छा आता आपल्याला शॉपिंग करायला बाहेर जायचं आहे. तर ह्या सगळ्या वस्तूंची ओळख होणं आणि त्या वस्तूंचा त्यांनी एक आपण म्हणतो ना की संबंध जोडणं एखाद्या ॲक्टिव्हिटीशी, हे खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतरची पायरी आहे की आपण एक कॅलेंडर सिस्टीमचा वापर करणं. म्हणजे कुठचेही बॉक्सेस, म्हणजे आपण बूट ठेवायला जे बॉक्सेस वापरतो, बास्केट्स असू शकतात, पण एकच प्रकारचे. अशा दोघा तिघांमध्ये तुम्ही 2-3 वस्तू ठेवल्यात तर त्यांना स्पर्श करून त्यांना समजतं की समजा पहिल्यांदा मला ही ॲक्टिव्हिटी करायची, त्याच्यानंतर दुसरी, मग तिसरी, आणि मग एक थोडंसं मोठं जे बास्केट असेल त्याच्यामध्ये आता चहा पिऊन झाला की हा मग
त्याच्यात गेला ठेवायचा. पाहिजे की ते पहिलं बास्केट रिकामं होऊन आता हा फिनिश्ड बास्केटमध्ये गेला, म्हणजे ही ॲक्टिव्हिटी माझी संपली. तर अशी हळूहळू सुरुवात होते. म्हणजे ट्रायल अँड एरर मेथड आपण जी म्हणतो शिक्षणासाठी खरंय. पावलावची, खरंय. तसं. खरंय. खूप खूप म्हणजे आपण या सगळ्या आपण ही ज्या थेरपी या सगळ्या थेअरीज आहेत त्या आपण सायकोलॉजीमध्ये शिकलोय, पण ह्या तुम्ही खरंय. प्रत्यक्षात वापरताय, खरंय. ह्याचं मला फार कौतुक वाटतंय. आणि सातत्य म्हणतात तर सातत्याने तीच ॲक्टिव्हिटी करत राहायला पाहिजे, हां, आणि त्याच्यामुळे त्यांना सातत्य असलं की खरंय. ते शिकतात मुलं. खरंय. खूप छान वाटतं. आणि ते त्याच पद्धतीने करणं खूप गरजेचं आहे. जसं समजा एखाद्या मुलाला मला ब्रशिंग शिकवायचं आहे आणि रोज एक प्रत्येक ॲक्टिव्हिटीचा एक रुटीन असतो. तर समजा आम्ही इकडनं उठून गेलो आणि समोर कपाट आहे, त्याच्यातनं आम्ही एक मग घेतला ज्याच्यामध्ये टूथपेस्ट, टूथब्रश, टॉवेल ठेवलेला आहे. तो घेऊन आम्ही बाथरूममध्ये गेलो, ब्रश केलं, परत आलो, कपाटात मग ठेवून दिला, कॅलेंडर सिस्टीममधून ब्रश काढून फिनिश बास्केटमध्ये टाकून दिला. तर रोज ह्याच पद्धतीने हे स्टेप्स होणं अतिशय महत्त्वाचं आहे. आता उद्या मी म्हणेन जाऊ दे, आज आता उशीर झाला तर मग मीच घेऊन येते, त्याला देते, घेऊन जाते, तर असं नाही होणार. तर हे सातत्य असणं फार महत्त्वाचं ही आहे. मुलं शिकली एकदा ब्रशिंग करायला की घरी सकाळी उठल्यावर करतात. हो हो. आणि मग इव्हेंच्युअली ते स्वतः करायला लागतात. मग तुम्ही एकदा फक्त त्यांना ब्रश कॅलेंडर सिस्टीममध्ये दिसला की मग त्यांना माहिती असतं की आता आपण त्या कपाटाजवळ जायचं, आपलं सामान घ्यायचं, बाथरूममध्ये जायचं, ब्रश करायचं, परत येऊन ठेवायचं, मग ते सगळं इंडिपेंडेंटली करतात. तसंच कपडे घालणं, बूट घालणं, हो सगळंच. हो, सगळंच. आंघोळ करणं असू दे, आपलं जेवणं असू दे, तर प्रत्येक गोष्ट तशी शक्य आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे सुरुवातीला तुम्ही रोजच्या आपल्या व्यवहारातल्या ज्या गोष्टी असतात ते तुमचं शिक्षण खरंय, असतं त्या मुलांचं, खरंय. आणि नंतर मग आपलं व्यावहारिक जे शिक्षण असतं खरंय. की जे आपण भाषा शिकतो किंवा जे काही बरोबर गणित आहे. शिकतो खरंय. ते नंतर चालू होतं. खरंय. या किंवा मुलांना- ह्याच्याही आधी की समजा वस्तू तर नंतर येतात, पण एखाद्या मुलाला अजून हे वस्तू माहिती नाहीये, तर तोपर्यंत तो काय करेल? तर मग त्याच्या शरीराच्या सहायतेने की मला त्याला भरवायचंय, तर इकडे केल्यावर ते मूल तोंड उघडतं आणि मग त्याला आपण घास भरवतो. नाही तर हे न करता एकदम चमचा आणला तर ते मूल घाबरू शकतं, कारण त्याला दिसत नाहीये की समोरून चमचा येतोय माझ्या ऐकू तोंडाजवळ. पण येत नाही. येस, त्याला ऐकू पण येत नाहीये. नाही तर नॉर्मली दुसरं मूल असेल तर त्याला समोरूनच दिसतं की आता जेवणाचं ताट माझ्या जवळ येत आहे. ह्या मुलाला ते समजत नाही. तर इथे हलकं टॅप केलं की मूल लगेच तोंड उघडतं. किंवा समजा मला डोक्याला तेल लावायचं असेल तर मी इथे हात लावून नंतर त्याला तेल लावू शकते, की मग त्याला समजतं की अच्छा इथे आता काहीतरी करणार आहेत. किंवा साबण लावायचं असेल तर मी त्याला असं सांगू शकते की आता साबण आपल्याला लावायचं आहे, आणि मग साबण लावण्याची प्रक्रिया सुरू होऊ शकते. तर प्रत्येक गोष्टीच्या आधी त्यांना हे समजणं महत्त्वाचं आहे की आता काय होणार आहे. खूप इंटरेस्टिंग आणि काय म्हणजे कमाल आहे शिक्षकांची, ज्यांनी शोधून काढलं. खरंच म्हणजे कौतुकास्पद आहे सगळं. ऐकताना खूप छान वाटतंय, सकारात्मक वाटतंय, प्रेरणादायी वाटतंय. असं वाटतं की शाळेत जाऊन हे सगळं बघूया प्रत्यक्ष. तुम्ही मग हेलन केलरमध्ये बराच काळ होता, किती वर्ष होता? जे 11 वर्ष होते हेलन केलरमध्ये. मग बदलली शाळा, का बदलायचं कारण काय? कारण तेव्हा एका संस्थेपर्यंत मी मर्यादित होते. मग त्याच्यानंतर असं वाटलं की आता थोडंसं एक राष्ट्रीय पातळीवर पण काम करायला पाहिजे, म्हणून मग त्याच्यानंतर पर्किन्स जॉईन केलं. पर्किन्स म्हणजे जी अमेरिकेची पर्किन्स तुम्ही जिकडे शिक्षण घेतलं? हां, तसं पर्किन्स इंडिया. त्यांचीच ती ब्रांच? हो, त्यांचीच ती ब्रँच होती. ही पर्किन्स अमेरिकेला एक्झॅक्टली कुठे आहे? बॉस्टनला आहे. बॉस्टनला आहे. आणि तिकडे जाण्यासाठी म्हणजे डायरेक्टली आपली मुलं इथून पण जाऊ शकतात का कुठल्या संस्थेतर्फेच जावं लागतं? म्हणजे शिकण्याकरता म्हणजे एखाद्या मुलांनी जर तुमचा डिप्लोमा कोर्स केला आणि तुमच्या म्हणजे हेलन केलर इन्स्टिट्यूटमध्ये तो नोकरी करत नाही, स्वतःचं काहीतरी करतोय, आणि त्याला जर तिकडे जाऊन शिक्षण घ्यावं असं वाटलं तर असं मिळू शकतं शिक्षण? हो हो, म्हणजे ते अप्लाय करू शकतात आणि मग ती पूर्ण एक प्रोसेस आहे त्यांची. मग त्याच्यामध्ये फॉर्म्स भरून शॉर्टलिस्ट करून
पुढची प्रक्रिया होते. येस. मग पर्किन्सबद्दल मग सांगाल का, काय तिकडे तुमचा काय रोल होता एक्झॅक्टली? तिकडे म्हणजे भारतामध्ये आम्ही बरेचसे म्हणजे शिक्षण आणि प्रशिक्षणाचे प्रकल्प चालवले आणि एक पूर्ण प्रोग्राम डेव्हलपमेंट करणं, ट्रेनिंग्स करणं पूर्ण भारतामध्ये, तो माझी मुख्य भूमिका होती तिकडे. ही सगळी सगळं हे तुम्ही जे काय हेलन केल्यामुळे शिकलात किंवा पर्किन्समध्ये Yes. शिकलात ते बरोबर. तळाग अशा म्हणजे खेडोखेडी जाऊन गावागावातून जाऊन कसं केलं, भारतभर खरंय. म्हणजे कसं केलं तुम्ही? म्हणजे जनरली आमचं उद्देश नेहमी असा असायचा की समजा एका ठिकाणी जरी तुम्हाला 5 ते 10 अशी मुलं असतील की ज्यांना बहिअंधत्व आहे, पण तिकडे कुठचीच अशी संस्था नाही आहे जिकडे ह्या मुलांना शैक्षणिक सोय मिळू शकेल. तर मग त्या मुलांनी काय करायचं? मग एकतर तिकडे जी कुठची लोकल संस्था असेल त्यांच्यासोबत आम्ही पार्टनरशिपमध्ये प्रोग्राम सुरू करायचो. आणि मग कधी कधी एक तर सेंटरवर ती मुलं यायची किंवा मग ज्याला आपण होम बेस्ड एज्युकेशन म्हणतो किंवा कम्युनिटी बेस्ड रिहॅबिलिटेशन ज्याला म्हणतो, तर तशा पद्धतीने त्यांना शिकवलं जायचं. आणि आता त्यांना शिकवण्याकरता त्या शिक्षकांना पण प्रशिक्षण देणं जरुरी आहे, महत्वाचं की कशा पद्धतीने या मुलाने शिकवायचंय. त्या पालकांना पण प्रशिक्षण देणं महत्वाचं आहे. तर हे सगळं काम तेव्हा आमचं चालायचं. भाषा हा प्रकार तुम्हाला कठीण नाही गेला का? साईन लँग्वेजला तर भाषेचा संबंध येत नाही, म्हणजे ही कुठलीही भाषा असू शकते. तुम्ही जी स्पर्शिक साईन लँग्वेज दाखवली ही मी आता म्हणजे मराठीत असं पाहिजे असं कुठलीही भाषा, पण पालकांसाठी तुम्ही भाषांचा कसा वापर केला? समजा तुम्ही तामिळनाडूमध्ये गेला प्रशिक्षण द्यायला, तर तिकडे भाषा इंग्रजी होती का कसं काय, म्हणजे कसं तुम्ही ते ट्रेनिंग दिलं? मग तिकडे आता लोकल लोकांची आम्हाला मदत घ्यावी लागते. अच्छा. म्हणजे मग जे काही आम्ही बोलतोय, कारण आता हिंदी, इंग्लिश, मराठी ह्या व्यतिरिक्त जर कुठची भाषा असेल तर तिकडची जी लोक आहेत मग ते त्याचा अनुवाद करायचे. कारण ते समजणं फार महत्वाचं आणि आहे. बरोबर समजणं महत्वाचं आहे, कारण नाहीतर खूपच अनर्थ होऊ शकतो. तुम्ही म्हणाला तसं. असं किती वर्ष होता पर्किन्समध्ये? तिकडे 14 वर्ष होते मी. अरे बाप, खूपच मोठा कालावधी. आणि सगळं ऑल ओव्हर इंडिया सगळीकडे तुम्ही फिरला? हो, सगळीकडे केलं. आणि आता तुम्ही सध्या सेन्स इंटरनॅशनलमध्ये आहात. बरोबर. मग ते बदलायचं कारण काय? कारण आय थिंक सेन्स इंटरनॅशनलमध्ये म्हणजे मला परत नेहमी एक राष्ट्रीय स्तरावर पण आपण करतोच आहोत, तर आता थोडंसं अजून एक एशिया लेवलवर पण आपण काम करायचं. म्हणजे हळूहळू एक वाढत गेला पाहिजे आपला अनुभव, आणि जितक्या जास्त मुलांपर्यंत आपण पोहोचू शकतो तो एक नेहमी प्रयत्न आहे. त्याच्यामुळे मग आता सेन्स इंटरनॅशनल इंडियामध्ये आहे. त्या संस्थेबद्दल थोडं सांगू शकाल का आमच्या प्रेक्षकांना? जरूर. म्हणजे सेन्स इंटरनॅशनल इंडिया ही संस्था, ह्याची सुरुवात 1997मध्ये झाली आणि श्री अखिल पॉल म्हणजे ह्यांनी ह्या संस्थेची सुरुवात केली. आणि जेव्हा अखिलनी सेन्सची सुरुवात केली तर तेव्हा म्हणजे 1997ची गोष्ट आहे, तेव्हा फक्त हेलन केलर इन्स्टिट्यूटमध्ये ह्या मुलांकरता सर्व्हिसेस उपलब्ध होत्या. पण आता सेन्स इंटरनॅशनल इंडियामुळे आता जवळजवळ 24 स्टेट्समध्ये ह्या सर्व्हिसेस मुलांकरता उपलब्ध आहेत. आणि जवळजवळ एक डायरेक्ट सर्व्हिसेसच्या रूपाने जवळजवळ 18,000 मुलांपर्यंत आम्ही पोचलेलो आहोत. आणि जर समग्र शिक्षाची पण मुलं आपण जोडली तर 84,000पेक्षा जास्ती मुलांपर्यंत ह्या सर्व्हिसेस आज पोचत आहेत. खरंच म्हणजे कौतुकास्पद आहे. अगदीच. पण एवढी मुलं आहेत? हो, कारण आय थिंक आमचा जो दृष्टिकोन आहे म्हणजे सेन्स इंटरनॅशनल इंडियाचा, तर आय थिंक त्याला आम्ही म्हणतो क्रेडल टू करिअर अप्रोच. म्हणजे एखाद्या मुलाची ओळख झाली आणि त्याला हस्तक्षेप तर मिळालाच पाहिजे. मग त्याच्यानंतर काय, मग समजा तो शाळेत जायला लागला, तिथे आम्ही त्याला सपोर्ट करतो. आता शाळेचं शिक्षण जर प्रत्येक मूल सामान्य विद्यालयामध्ये जाऊ शकेलच असं नाही, तर बऱ्याचशा मुलांना मग होम बेसची गरज पडते. मग त्यांना तशा प्रकारचं प्रशिक्षण दिलं जातं. काही सेंटर्स बनवली जातात जिथे विशेष शिक्षण ह्या मुलांना दिलं जातं. आता शाळेचा त्यांचा प्रवास झाला त्याच्यानंतर त्यांना व्यावसायिक प्रशिक्षणाची गरज असते. व्यावसायिक प्रशिक्षण झालं त्याच्यानंतर काय, काहीतरी उपजीविकेचं साधन त्यांच्याकडे पाहिजे. ते पण झालं, त्यांना रोजगार मिळाला पाहिजे.
तर ह्या पूर्ण प्रवासात आम्ही त्यांच्या सोबत असतो. आणि परत त्यांच्यासोबत त्यांचे शिक्षक, त्यांचे पालक. आत्ता एक आमच्या 3 राष्ट्रीय नेटवर्क्स सुरुवातीला बनवल्या गेल्या, म्हणजे पालकांकरता, शिक्षकांकरता आणि बही अंधत्व असणाऱ्या व्यक्तींकरता. आणि आत्ता एक 4-5 महिन्यापूर्वी ह्यांचे जे भाऊ बहीण आहेत, भावंड, त्यांच्याकरता अजून एक सिबलिंग्स नेटवर्क पण सुरू केलं गेलं, की जेणेकरून हे सगळे एकमेकांकडनं पण शिकले पाहिजे. आणि मला असं वाटतं की जर सेन्स इंटरनॅशनल इंडिया म्हणजे माझ्याकरता काय आहे, तर मला असं वाटतं की ही फक्त एक संस्था नाही आहे माझ्याकरता, पण कुठचाही जो बही अंधत्व असणारा व्यक्ती आहे तर त्याला एक सन्मानाने, आत्मविश्वासाने आणि स्वावलंबाने जगण्याचं एक आपण म्हणतो ना सातत्याचा प्रयत्न ह्याच्या थ्रू आम्ही करतोय. तर असं मला वाटतं. क्या बात आहे. म्हणजे हे आम्हाला अजिबातच कल्पना नव्हती की एवढ्या राष्ट्रीय स्तरावर एवढं मोठ्या प्रमाणात काम चालू आहे. खूप छान वाटलं ऐकून. आणि तुम्ही भारतीय संस्थेत पण काम केलं आहे, त्याच्यानंतर परदेशी आता संस्थेत म्हणजे आंतरराष्ट्रीय संस्थेत काम करतात. तर काय फरक वाटतोय तुम्हाला या दोघांमध्ये? मला असं वाटतं की ज्या आंतरराष्ट्रीय संस्था आहेत तिकडे संशोधनावर खूप भर दिला जातो. आणि जे डॉक्युमेंटेशन आपण म्हणतो ना की प्रत्येक गोष्टीचं, आणि एक ज्याला आपण नियोजन म्हणतो की लॉंग टर्म प्लॅनिंग, हे खूप चांगल्या पद्धतीने केलं जातं. आणि ज्या आपल्या तळागाळाच्या ज्या संस्था आहेत तर तिथे एक गोष्ट खूप चांगली असते की आपल्याकडे जे रिसोर्सेस आहेत ते खूप कमी असतात गावागावामध्ये, पण जे कार्यकर्ते आहेत म्हणजे ते CBR वर्कर असू दे, एज्युकेटर्स असू दे, तर त्या लिमिटेड रिसोर्सेसमधून पण मुलांच्या गरजांची पूर्ती कशी होऊ शकेल, म्हणजे ह्याच्याकरता मला वाटतं त्यांची जी कल्पकता असते त्याला खूप सलाम. की आता CP चेअरची एखाद्या मुलाला गरज आहे, तिकडे कुठे पोहोचणार, तर तोपर्यंत मातीचा वापर करून किंवा लोकल लाकडाचा वापर करून ते त्यांची CP चेअर तिकडे बनवतात आणि एन्श्युअर करतात की त्या मुलाला त्याची जी गरज आहे ती गोष्ट तिकडे मिळेल. आणि मला असं वाटतं कुठेतरी ह्या 2 गोष्टी जर आपापसामध्ये एकत्र आल्या तर म्हणजे किती प्रगती होईल ह्याचा आपण विचार नाही करू शकत. अगदी खरं. आणि अंगणवाडी सेविका पण हल्ली पुष्कळ या प्रमाणात काम करतात. म्हणजे अर्ली इंटरव्हेन्शन तुम्ही जे म्हणता की शीघ्र संशय हे आपल्याला कळतं ते, त्याच्यासाठी त्या काम करतात. कारण त्यांच्या इकडे अशी मुलं येत असतात, मग त्यांना त्या पण स्वतःहून असं विचार करतात की ह्या मुलांना कसं शिकवायला पाहिजे, काय करायला पाहिजे. म्हणजे जे सर्वसमावेशन आहे ते तिथून सुरू होतं हल्ली, मला वाटतं. खरी गोष्ट आहे. छान असे सरकारचे खूपच चांगले असे काय काय चालू आहेत उपक्रम. आता 30 वर्षात दिव्यांग क्षेत्रात काय काय बदल झालेत तुम्हाला जाणवत आहेत? माझ्या मते सर्वात महत्त्वाचं म्हणजे जागरूकता. आत्ता तेव्हा जी जागरूकता होती आणि आत्ता जी आहे त्याच्यामध्ये बराच फरक पडला आहे. आणि ह्याच्यासोबत लोकांचा एक दृष्टिकोन बदलला आहे. मला असं वाटतं की आधी भर ह्याच्यावर होता की ह्या व्यक्तीला काय येत नाही, काय कमतरता आहे ह्या व्यक्तीमध्ये. व्हेरॅज आत्ता असं आहे की ह्या व्यक्तीच्या क्षमता काय आहेत त्याच्यावर आपण खूप जास्ती भर देतोय. तंत्रज्ञान डेफिनेटली, जे तेव्हा आपण या गोष्टींचा विचार पण करू शकत नव्हतो की एखादी बहिअंधित्व असणारी व्यक्ती कम्प्युटर शिकू शकते, ईमेल करू शकते, व्हॉट्सॲप वापरू शकते. आता हे सर्व काही शक्य झालं आहे. त्यामुळे टेक्नॉलॉजी प्रचंड बदलली आहे ह्या गेल्या 30 वर्षांमध्ये. आणि एक सरकारचा पण दृष्टिकोन बदललेला आहे. म्हणजे जो RPWD ॲक्ट 2016मध्ये आला त्याच्यानंतर पहिल्यांदा तेव्हा डेफ ब्लाइंडनेस मल्टिपल डिसेबिलिटीच्या अंतर्गत रेकग्नाइज केला गव्हर्नमेंटने की अशी ही एक दिव्यांगता आहे. तर हा सगळा बराच फरक पडलेला आहे. आणि पालकांना मला असं वाटतं की आता अशी ही जाणीव आहे की ह्या मुलांना शिक्षण मिळणं म्हणजे हा त्यांचा अधिकार आहे की मिळालंच पाहिजे त्यांना गरजेनुसार आणि दर्जेदार शिक्षण. तर हा खूप चांगला फरक आहे. नाही तर आधी असं होतं की ठीक आहे मिळतंय माझ्या मुलाला तर जे मिळतंय ठीक आहे, पण आता त्यांना समजते की नाही त्याच्या गरजेनुसार त्याला शिक्षण मिळणं हा त्याचा अधिकार आहे.
तर हा खूप चांगला बदल मला गेल्या 30 वर्षांमध्ये जाणवतो. आणि तर नवीन आता टेक्नॉलॉजी, आता AI आलंय, खरं आहे. तर त्याचा पण वापर होऊ शकेलच नाही का? अगदीच अगदीच. म्हणजे बरेचसे आत्ताच एक दिल्लीमध्ये आमचे इंटर्न्स मीट झालं, जिथे खूप सगळे असे ॲडल्ट्स एकत्र झाले होते आणि बऱ्याचशा जे डेफब्लाइंड ॲडल्ट्स आहेत ते म्हणाले की रिपोर्ट रायटिंग करता ChatGPTचा वापर ते करतायत. क्या बात आहे. म्हणजे किती म्हणजे आणि एकदमच मॉडर्न. खरंय. खूपच छान. म्हणजे इवन काही जे आहेत की ज्यांना थोडं बहुत ऐकायला येतं, तर त्याच्यात मला वाटतं एक ऑडिओ फीचर पण आहे. तर त्याचा वापर करून पण ते त्याच्याशी संवाद साधतायत आणि त्याच्यामधून पण ते माहिती घेतात. ChatGPT ही संवाद साधून स्वतः हो. माहिती करून घेणं खरंय. खूप छान. म्हणजे काय म्हणतात, स्वतः काय एकलव्य, स्वतः शिक्षण घेणं सुरू खरंय, झालंय खरंय, त्यांचं. खरंय. अगदी छान. आता मला एक सांगा की समाजाच्या मानसिकतेबद्दल तुम्ही काय सांगू शकाल? म्हणजे आता हे ग्रंथालयाचं आपलं एक मंच आहे, याच्यावर बरोबर आहे. तुम्हाला काही समाजासाठी काय सांगायचं आहे किंवा सरकारसाठी काय सांगायचं आहे किंवा अजूनही काही तुम्हाला काही धोरणांमध्ये काही बदल हवे असतील तर तुम्ही सांगू शकाल? माझ्या मते समाज किंवा सरकार ह्यांना एकच गोष्ट ह्या मंचा थ्रू मला सांगण्याची इच्छा आहे की प्रत्येक व्यक्तीला त्याला ज्याची गरज आहे त्या संधी उपलब्ध झाल्या पाहिजे. मग ती लवकर त्याची ओळख होणं असू दे की सगळ्या आशा वर्कर्स थ्रू आणि त्या अंगणवाडीमध्ये त्यांचं एनरोलमेंट होणं, तर ही लवकर ओळख होणं आणि त्यांना लवकर हस्तक्षेप मिळणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर एक समावेशिक शिक्षणाकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन की ठीक आहे, एनरोलमेंट बऱ्याच मुलांचं झालं, पण त्यांचं एनरोलमेंट झालं म्हणजे ते यशस्वी इन्क्लुझिव्ह एज्युकेशन आहे असं आपण म्हणू शकत नाही. तर ही एक सपोर्ट सिस्टीम निर्माण करणं की त्यांना काय हवं आहे. की जनरली आपण म्हणतो की एखादं मूल ब्लाइंड आहे, चला त्याला ब्रेल पुस्तकं द्या, तो शिकेल. पण नुसतं ब्रेल पुस्तक देऊन त्याचं भागणार आहे का? तर त्याला ज्या ज्या गोष्टींची गरज आहे, त्या शिक्षकांना ज्या प्रशिक्षणाची गरज आहे त्याची पण तुम्ही तरतूद करा. त्याचबरोबर शाळा झाल्यानंतर त्याच्या व्यावसायिक प्रशिक्षणाचं काय, त्यांच्याकरता रोजगार उपलब्ध करून देणं. ठीक आहे, आपल्याकडे 1% आहे किंवा 3% रिझर्वेशन आपण केलं आहे, पण जेव्हा ती व्यक्ती एका ठिकाणी नोकरीला जाते त्या ठिकाणामध्ये जे काही बदल करायला पाहिजेत की ती व्यक्ती व्यवस्थित आपलं काम करू शकेल, ते करणं ही पण आपली तेवढीच जबाबदारी आहे. नुसतं त्याने ती नोकरी दिली म्हणजे आपली जबाबदारी संपली, आता तो त्याचं शिकेल, तर असं होत नाही. तर मुळात ह्या सगळ्या संधी उच्च शिक्षणाकरता, जर कोणाला उच्च शिक्षण घ्यायचं आहे तर ठीक आहे, ॲडमिशन झाली, परत तिकडे त्यांच्या ॲक्सेसिबिलिटीचं काय, तर ह्या प्रत्येक गोष्टीचा विचार आपण करायला पाहिजे. आणि ज्या ज्या स्तराला ही मुलं आहेत, ज्या ज्या संधींची त्यांना गरज आहे ती त्यांच्याकरता आपण उपलब्ध करून द्यायला पाहिजे. आणि पालकांकरता मला वाटतं मुलांच्या क्षमतेमध्ये विश्वास ठेवणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. कारण माझ्या मते जेवढं सातत्याने आपण त्यांच्याबरोबर काम करू आणि जितकी त्यांना आपण साथ देऊ तेवढा त्यांचा विकास जास्तीत जास्त होत जाईल. आणि मला वाटतं हेलन केलरचं एक खूप प्रसिद्ध वाक्य आहे की आपण एकटे फार थोडं काही करू शकतो आणि जर आपण एकत्र आलो तर बरंच काही साध्य करू शकतो. तर तसं मला वाटतं एक गव्हर्नमेंट, NGOs, पालक हे सगळे जर एकत्र आले तर अजून बरंच काही घडू शकतं ज्याची गरज आहे या क्षेत्रामध्ये. आणि नॅशनल ट्रस्ट हा प्रकार जो आहे, नॅशनल ट्रस्ट म्हणून आहे, तर त्याच्याबद्दल अजून आम्हाला कोणी काही माहिती दिली नाही आहे, तर थोडीशी माहिती देऊ शकाल का? कारण बहुविकलांगता त्याच्यामध्ये आहे. बरोबर आहे. तर जरा थोडं शेवटी, आता कार्यक्रमाच्या शेवटी आलोय, तर नॅशनल ट्रस्टबद्दल आम्हाला सांगा. जरूर. तर नॅशनल ट्रस्ट ह्यांच्या बऱ्याचशा सोयी सुविधा आहेत ज्यांचा वापर आपण करू शकतो. की निरामय मला वाटतं बऱ्याच लोकांना ऑलरेडी माहिती पण असेल की ज्याला तुम्ही ॲप्लाय करून ह्या मुलांकरता इन्शुरन्स तुम्हाला मिळू शकतो. बऱ्याचशा स्कीम्स आहेत ज्या संस्था ज्यांच्याकरता ॲप्लाय करू शकतात की ज्यांच्या थ्रू ह्या मुलांकरता राहण्याची सोय होऊ शकते किंवा ज्याला आपण रिस्पाईट केअर म्हणतो ह्याची सोय होऊ शकते.
तर त्यांच्या बऱ्याचशा अशा चांगल्या चांगल्या स्कीम्स आहेत. लीगल गार्डियनशिप आहे ते महत्त्वाचं आहे. की आपल्या मुलाचं आपल्यानंतर काय होणार हे माझ्या मते ऑलमोस्ट 100% पालकांचा हा प्रश्न असतो की माझ्यानंतर अगदी खरं. माझ्या मुलाचं काय. तर लीगल गार्डियनशिप ही जी त्यांची स्कीम आहे, तर मला असं वाटतं की त्यांच्या वेबसाईटवर जर तुम्ही गेलात तर ह्या सगळ्या स्कीम्स वेगवेगळ्या भाषांमध्ये पण उपलब्ध आहेत. तर जरूर तिकडे जाऊन त्या स्कीम्सला आपण जर वाचलं आणि त्यांचा जर आपण लाभ घेतला तर खूप चांगल्या चांगल्या योजना त्यांनी राबवलेल्या आहेत. विशेष म्हणजे लीगल गार्डियनशिप. येस, म्हणजे आपल्या माघारी आपल्या मुलाचं काळजी कोण घेणार, आणि त्या लीगल बरोबर. गार्डियन्सनं म्हणजे काय म्हणजे म्हणजे कोणीही असू शकतं लीगल गार्डियन त्यांचं, का नातेवाईकच लागतात? नातेवाईकच असायला हवे असं नाहीये. संस्था पण घेऊ पण शकते. हा, संस्था पण घेऊ शकते, एखादी दुसरी व्यक्ती पण घेऊ शकते. पण अशी व्यक्ती ज्याच्यावर त्यांना विश्वास वाटेल अच्छा. की ह्या मुलाचा सांभाळ हे व्यवस्थित करू शकतील. त्यामुळे त्याच्यात फायनान्शियल आणि त्या व्यक्तीची दोन्ही प्रकारची गार्डियनशिप तुम्ही घेऊ शकता. अच्छा, खूपच चांगला उपक्रम आहे. अजून काही या क्षेत्रात अजून काय असेल तर आम्हाला ऐकायला आवडेल, कारण हे नॅशनल ट्रस्ट फारच ऐकायची इच्छा होती. तुम्ही छान सांगितलं. खरंय. अजून या क्षेत्रात अजून अशा काही आता हे आपला ॲक्ट आहे, म्हणजे तो डिसेबिलिटीज बरोबर ॲक्ट आहे. आहे, त्याच्यामध्ये 21 अपंगत्व आता आलेली आहेत. खरं आहे. आणि अजूनही बरीच अपंगत्व असायची फार म्हणजे आवश्यकता. असं बरोबर वाटतं आहे. की बऱ्याच गोष्टी याच्यात नाही आहेत, पण त्यांची गरज आहे असं पण वाटते. खरं आहे. आमच्याकडे आलेले तज्ज्ञांनी त्यांच्याबद्दल बोलून झालेलं आहे. तुम्हाला पण असं वाटतं का की अजून ह्याच्यामध्ये अशा अशा अपंगत्वांचा पण समावेश करावा असं आहे, असं तुमच्या दृष्टीमध्ये काय आहे का? की माझ्या मते जे 21 आत्ता ज्यांच्या समावेश आहे त्यांना आधी आपण व्यवस्थित योजना केल्या तर बऱ्याचशे अपंगत्व आता त्याच्यामध्ये सामील झालेले आहेत. म्हणजे जे आधी नव्हते, म्हणजे जे सुरुवातीला 1995 मध्ये जेव्हा पहिला ड्राफ्ट आला काहीच नव्हते. त्याच्यात काहीच नव्हतं. 7च होते फक्त. येस. तर त्या विरुद्ध जर आपण आता 2016ची ऍक्ट बघितली तर त्याच्यामध्ये बऱ्याचशा अपंगत्वांचा समावेश आहे. माझ्या मते ऍक्ट खूप चांगली आहे. त्याच्यातल्या त्यांनी जे प्रावधान बनवलेले आहेत ते खूप चांगले आहेत. आत्ता गरज आहे ती प्रॉपर इम्प्लिमेंटेशनची. तर तिकडे जास्ती काम करण्याची गरज आहे. काही प्रेक्षकांना काही प्रश्न विचारायचे आहेत का? कारण बहुतेक तुम्ही छान उहापोह केलेला आहे की आता बहुविकलांगता म्हणजे काय असं म्हटलं परीक्षेत प्रश्न आला तरी आम्ही लिहू शकू असं वाटतं. हेलन केलर इन्स्टिट्यूटबद्दल आम्ही माहिती सांगू शकू, पर्किन्सबद्दल माहिती सांगू शकू, तसंच सेन्स इंटरनॅशनलबद्दल आम्हाला खूप छान माहिती सांगितली. खरंच किती तुमचे आभार मानू संपदाताई. आज आधी मी ग्रंथालीचे आभार मानते की त्यांनी ह्या मंचावर हा मंच सुरू केला आहे. नाहीतर असा मराठीमध्ये कुठलाही कार्यक्रम आत्तापर्यंत झालेला नाहीये, नव्हता. कारण मी बरंच बघत होते यूट्यूबमध्ये कुठे काय मराठी ह्याच्यात असेल तर काही नव्हतं. ग्रंथालीनं म्हणजे खरोखर प्रोत्साहन दिलेले की हा असा कार्यक्रम सुरू करू. खरं. आणि हा विषय मुळात तुम्ही मांडलात की बहिअंधत्व, ह्याच्याकरता तुमचं खूप कौतुक. नाही, आणि तुमच्याकडे बघून मी फक्त आता समारोपाचं एकच सांगू शकते की तुमच्याशी गप्पा मारतच राहाव्या अशी तुमचं व्यक्तिमत्व आहे. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी म्हणजे काय हे तुमचं मूर्तिमंत उदाहरणात, आणि हे मी तुम्हाला तोंडावर नाही मनापासून सांगते. तुमच्यासारख्या शिक्षकांची अतिशय समाजाला गरज आहे आणि असे बरेच शिक्षक असेच घडू देत अशी माझी इच्छा आहे. म्हणजे बऱ्याच लोकांनी ते मेडिकल आणि इंजिनिअरिंगचं दिवास्वप्न बाजूला ठेवून अशा क्षेत्रांमध्ये पण येऊ शकतात असं आता हे फारच जाणवत आहे. आणि तुम्हाला ॲन सलिव्हन पुरस्कार मिळाला आहे. आता ॲन सलिव्हन ही हेलन केलरांची शिक्षिका होती. म्हणजे आज हेलन केलरांचं आपण नाव बघतो, पण तेव्हा ॲन सलिव्हन त्यांच्या मागे उभ्या होत्या. तर तुमच्यासारख्या तुम्ही खरोखरच ॲन सलिव्हन आहात आमच्यासाठी, आणि तुम्हाला तो पुरस्कारही मिळाला आहे. त्याच्यामुळे ह्याच्यापेक्षा अजून तुमचं किती धन्यवाद तुम्हाला द्यावेत. असंच काम करत राहा, अशीच प्रेरणा इतरांना मिळवत राहू दे तुमच्यामुळे. आणि आमच्या आज ग्रंथालीच्या मंचावर आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपदाताई, धन्यवाद. आणि तुमच्या ग्रंथालीचे पण खूप खूप धन्यवाद की मुळात बोलवण्याकरता आणि हा विषय तुम्ही निवडलात त्याच्याकरता खूप खूप धन्यवाद.